2025 वॉज द वर्स्ट इयर ऑफ माय लाईफ. 1 महिना झाला आणि माझे बाबा वारले. त्यातनं थोडी बाहेर पडली आणि रिया वारली. कास्टिंग काउच ज्याला म्हणतात ते असतं का, किंवा तुला कधी तुझ्या आजूबाजूला असं कधी काही तू घडलेलं बघितलंस? हे सगळे नेगेटिव्ह विचार आहेत ना, हे तेव्हाच घडतात जेव्हा आपण ना नेगेटिव्ह विचार जास्त करतो. आणि माझं म्हणणं असं असतं, हे बस सिक्के की दो पहलू, चांगलं पण आहे वाईट पण आहे. आपण काय विचार करतो ना त्याच्यावर आपलं पुढचं ठरतं. आणि तुला आत्तापर्यंत मिळालेली सगळ्यात तुला आवडलेली कॉम्प्लिमेंट कुठली? चांगली दिसते हे मला आजवर जास्त हे मिळाले, कॉम्प्लिमेंट्स मिळाले. पण मला असं वाटतं की हे माझ्या हातात नाहीच आहे ना, ह्याच्यात मी काय केलंय. ज्या दिवशी लोक असं म्हणतील ना तू चांगली ॲक्ट्रेस आहे, त्या दिवशी मला मनापासून आनंद होतो. तेव्हा पवित्र रिश्ता मिळाला नसतं ना, तर आता मी लग्न करून सेटल असते लंडनला. पण पवित्र रिश्ताच्या सुरुवातीच्या दिवसात ना मला कॅलेंडर असं म्हणायचं. हिंदी सिरियल केल्यानंतर आता मी हिंदी फिल्मच केली पाहिजे, आपण मागे जातोय असं वाटलं तुला कधी? मला काही नाही माहिती, आय एम झिरो, प्लीज मला शिकवा. तू लग्न केलंस आणि तू अलिबागमध्ये राहतेस. सगळं काढून तुमच्यासमोर नाही आणायचं आणि मला त्याच्यावरनं सिम्पथी गेन करून मला दाखवायचं नाही की पाहिलं मी केवढी ग्रेट आहे आणि मी केवढं सहन केलंय आणि आता मी इथपर्यंत पोहोचली आहे. एका कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चनमुळे मला स्टार न्यूजमध्ये जॉब मिळाली. अमितजींनाच पहिला प्रश्न विचारला होता, ज्याच्यामुळे मला स्टार रिपोर्टर म्हणला. आणि मग माझी तुझी रेशीमगाठ मध्ये तू एका लहान मुलीबरोबर काम केलं. रोज रोज काय रडते गाई? इथंच इंजेक्शन आहे, स्ट्रॉंगेस्ट ना. काहीतरी बोलली आणि त्याच्यावर मी तिला सांगितलं, 3.5 वर्षाची होती तेव्हा तुला काही कळत नव्हतं. तुला माहितीये तुझा पहिला डायलॉग कुठला होता? तर आज प्रार्थना खूप गप्पा मारणार आहे आपल्याशी, आणि हा भाग तुमच्याकडे घेऊन आले आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. 30 वर्षांची विश्वासार्ह परंपरा आहे त्यांची. आणि तुझ्यासाठी आमच्या काही मैत्रिणींकडनं खास भेटवस्तू आहे. वाव. बर्वा स्किन थेरपी, तू नाव ऐकलं असशीलच, आपल्या अनेक मैत्रिणी वापरतात, त्यांचे फार सुंदर प्रोडक्ट्स असतात, ते नक्की वापर. आणि प्रथा साडीज, माय फेवरेट. दॅट्स सो स्वीट, थँक्यू सो मच. अशा आपल्या 2 मराठमोळ्या वा. मैत्रिणींनी त्यांचे उत्तम ब्रँड्स सुरू केले आहेत. प्रथाचं आता ठाण्यातही स्टोअर आहे, तर तुम्ही नक्की जा. पुण्यातही आहे भांडारकर रोडवर. तर प्रथाची साडी नक्की नेस आणि आम्हाला फोटो पाठव. इनफॅक्ट आज मी तिचीच साडी नेसून येणार होती, पण ही तिचीच साडी आहे. हो ना? म्हणजे मी ह्या मुलाखतींसाठी वापरते, ते सगळ्या तिच्याच साड्या असतात. खूप सुंदर, त्यामुळे नक्की वापर. थँक्यू. नमस्कार, आर पार वुमन की बात मध्ये मी मुग्धा गोडबोले पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपल्याशी गप्पा मारायला आली आहे एक छान दिसणारी, उत्तम अभिनय करणारी आणि सध्याच्या काळातली एक ज्याला प्रॉमिसिंग असं म्हणतात तशी स्टार अभिनेत्री प्रार्थना बेहरे. थँक्यू सो मच. खूप कौतुक. अगं नाही, पण खरंच अगदी प्रामाणिकपणे सांगते की तू काम करायला लागलीस पवित्र रिश्तामध्ये वगैरे, तुला बघितलं होतं, त्याच्यानंतर अभिनेत्री म्हणून तू खूप ग्रो झालीस प्रार्थना. आय एम शुअर. कारण ना आधी एवढं सिरियसली घेतलं नव्हतं ना हे करिअर. तेव्हा मी ॲक्च्युली रिपोर्टर होते. हो, मी इंटरव्ह्यूज घ्यायचे. हो. आणि अचानक त्यानंतर माहिती नाही, म्हणजे मला त्या फील्डमध्ये खूप इंटरेस्टिंग काही वाटलं नाही. आणि मग मला असं वाटलं की मी चेंज करते. मला डिरेक्शनमध्ये जायचं होतं. हां, त्याबद्दल आपण बोलायचं आहे. जायचं होतं असं तू का म्हणते आहेस? कारण आत्ता नाही करते म्हणून, पण तेव्हा करत होते. म्हणजे सुरुवात मी असिस्टंट म्हणून केली. आणि मग मी रेणुका मॅमला असिस्ट करत होते. मग रेणुका मॅम आणि रसिका नामजोशी ती असिस्टंट होती त्यांची. सो त्या सगळ्यांनी मला कुठल्या फिल्मसाठी? रीटा. हो, वेलिंगकर. येस. सो त्या रीटासाठी मी 4th असिस्टंट होते. आणि तेव्हा मला सगळ्यांनी खूप फोर्स केला की तू ॲक्टिंग करायला हवी. अँड दॅट्स हाव मी हे करिअर निवडलं. त्यामुळे माझं शिक्षण नव्हतं ॲक्टिंग करिअरमधलं, काहीच मला नॉलेज नव्हतं, काही नव्हतं. आणि पवित्र रिश्ताचं तर असं होतं, मी त्याच्या ऑडिशनला गेले तेव्हा मी इतकी रॉकी, मला माहिती नव्हतं मेकअप पण कसा करायचा. आणि मी एकदम अशी फक्त पंजाबी ड्रेस घालायचा म्हणून तो जो एक होता तो घालून मी ऑडिशन दिलं. आणि मला त्या मुलांनी सांगितलं की 700 ते 800 मुलींचे ऑडिशन घेतलेत आणि त्यातनं मला इतक्या दिवसानंतर आज तुझं ऑडिशन आवडलंय,
सो मी तुला कळवतो काय होणार आहे. विशाल नाव होतं त्याचं, मला अजूनही आठवतंय. का तो कास्टिंग करायचा बालाजीमध्ये. आणि नंतर एक 2 महिन्यानंतर मला फोन आला. मग मी उगाच माझ्या एका फ्रेंडला सांगितलं की आता माझं ऑडिशन झालं तर मला मिळणारच ना तिथे, असं मी मुद्दाम असं काहीतरी केलं. आणि खरं टचवूड मे बी आपण म्हणतो ना कधीतरी आपण जे मागतो ते मिळतं आपल्याला, युनिव्हर्स ऐकत असतं. तर ते मला मिळालं आणि पवित्र रिश्ता वॉज माय फर्स्ट शो. आणि तो इतका हिट झाला की त्यानंतर मला कळलं की अरे मी ॲक्टर झाले. सो त्या आधीपर्यंत मी खरंच सिरियसली घेतलं ते, त्यानंतर पण नाही घेतलं. सो पवित्र रिश्तामधली प्रार्थना तुम्हाला आठवते का? पवित्र रिश्ता म्हणजे सुशांत सिंग राजपूतची सिरियल जी आपण सगळ्यांनी खूप आवडीने बघितली होती. 3-4 वर्ष ती सिरियल होती ज्याच्यामध्ये प्रार्थना पहिल्यांदा आपल्याला दिसली होती. आणि तेव्हापासनं आता प्रार्थनाचा अगं अगं सुनबाई काय म्हणता सासूबाई नावाचा हा चित्रपट आता नुकताच रिलीज झालाय आणि सगळीकडे खूप कौतुक होतंय तुझ्या कामाचं. थँक्यू. म्हणजे मला ज्यांनी माझ्याशी त्या सिनेमाबद्दल कुठेही काही बोलणं झालं त्याच्यामध्ये अर्थातच निर्मितीताई आहे म्हटलं. एक बाजू बॅट्समनची भक्कम आहेच, पण दुसऱ्या बाजूनी प्रार्थना चोपते असं मला कळलं. अरे थँक्यू, यू मेड माय डे. कारण खूप 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 टेन्शन आलं होतं मला माझ्याकडे जेव्हा निर्मितीताई समोर असणार आणि ज्या पद्धतीचं कॅरेक्टर होतं. पहिल्यांदा सुरुवातीला जेव्हा मला सरांनी वन लायनर पाठवलं होतं ना तेव्हा आय वॉज व्हेरी एक्सायटेड. मीच करणार आणि मीच छान करणार, म्हणजे ही मनस्वी मीच आहे आणि हे मीच करू शकते असं मला खूप वाटत होतं. पण जसं जसं आम्ही ते करायला लागलो, सुरुवात झाली, तेव्हा मला कळलं की नाही, इट इज व्हेरी डिफिकल्ट आणि खूप अवघड आहे मनस्वी. आणि स्पेशली समोर निर्मितीताई असल्यामुळे आधी ॲक्च्युली दडपड होतं. पण मी खरं सांगू म्हणजे मला ना खूप खूप आवडतं निर्मितीताईचं. का मला असं वाटतं त्या एज ग्रुपमधल्या सगळ्या ॲक्ट्रेसेसचं मी ज्यांच्याबरोबर काम केलं आहे ना, मला इतका छान त्यांच्याकडनं रिस्पॉन्स मिळाला आणि त्या ना इतक्या सपोर्टिव्ह आहेत की एकतर मला सगळ्यात पहिले असं वाटतं की जसं मी म्हणते की मी या फील्डमध्ये नव्हतेच आणि मी आले, तर मला असं वाटतं की ह्यांनी तो केवढं बघितलं आहे आणि ह्यांना तर केवढं माहिती आहे. आणि जर तरी ते आपल्याशी इतकं छान वागून आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला पुढे येण्यासाठी इतकं मदत करतात, हे खूप कमी बघायला मिळतं. आणि त्यामुळे मला निर्मितीताईकडनं जो सपोर्ट मिळाला ना, मी नेहमी म्हणते की मी जे काय दिसली आहे, जे काय तुम्हाला वाटलं आहे, मी जे काही चांगलं केलं आहे ना, तर ते निर्मितीताई आणि केदार सरांमुळे केलं. नाही, पण प्रार्थना हे तुला वाटणं किंवा त्याची जाणीव असणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे. कारण काय सांगू का की ते एकदा स्पॉटलाईटमध्ये उभं राहिलं की सगळा प्रकाशाचा झोत आपल्याकडे, सगळे आपल्याकडे बघतायत. कुणालाही मोह होतो की त्याच्यामध्ये आपण काहीतरी खूप सॉलिड केलं आहे असं लोकांना सांगावं, पण तू त्याचं श्रेय दुसऱ्यांना देतेस ही चांगली गोष्ट आहे आणि मला त्याबद्दल तुझं कौतुक करावं असं वाटतं. थँक्यू. पण कम्प्लिटली म्हणजे मला असं वाटतं माझं काहीच नाही आहे. मी जे काय आहे ते मला शिकवलंय आणि मला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचली. थोडेसे मागे जाऊया आपण. तुझ्या रिपोर्टिंग डेज बद्दल मला तुला विचारायचं. तू बडोद्याहून मुंबईला आलीस, म्हणजे तसं म्हटलं तर छोट्या गावातून आलीस, म्हणजे मुंबईच्या तुलनेमध्ये 2 tier सिटीमधनं तू आलीस. त्याच्यानंतर तू इथे रिपोर्टिंग करायला लागलीस, ज्याच्यामध्ये तू अचानकपणे ताऱ्यांच्या मध्ये किंवा स्टार्सच्या मध्ये वावरायला लागलीस. रात्री अपरात्रीच्या त्या पार्ट्या आणि त्याच्यासाठीचं ते सगळं रिपोर्टिंग, तू नातेवाईकांकडे राहत होतीस. तो सगळा अनुभव कसा होता? म्हणजे काय आहे, मुंबई हे शहर असं आहे की ते सगळ्यांना आपलंसं करून घेतं, पण ह्याच्यात पावला पावलावर खूप धोकेही आहेत, विशेषतः तरुण मुलींसाठी. तो तुझा अनुभव कसा होता? कारण आपलं वुमन की बात हा आपण सेगमेंट करत असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्या प्रेक्षकांपैकी अनेकांना कधी ना कधीतरी हे प्रश्न येऊन गेलेले असतात की या मुली मुंबईत राहतात कशा एकट्या. ह्या बाबतीचं क्रेडिट पण मी माझ्या आईबाबांनाच देईन. कारण मला असं वाटतं ना की मी जेव्हा तिथे माझं कॉलेज करत होते तेव्हा मी बाबांना जेव्हा सांगितलं मला मुंबईत यायचं आहे, तेव्हा ना ते फक्त एक वाक्य बोलले होते मला की हे बघ, माझ्याकडे काही खूप पैसा नाही आहे तुला हवं ते शिक्षण द्यायला, तू तुझ्या पद्धतीने करणार आहे सगळं, फक्त माझी एकच, तू म्हणशील ते तू कर, मला काही हरकत नाही. कारण तू माझ्यासाठी माझा मुलगा आहेस, तर एक मुलगा म्हणून जर मी माझ्या मुलाला जाऊ दिलं असतं बाहेर शिकायला तर मी तुला पण जाऊ देतो, फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, माझा विश्वास कधी तोडू नकोस. आणि ते माझ्या इतकं डोक्यात होतं ना की मी खरं सांगते, कॉलेजपासनं एक छोटी म्हणजे
अगेन बाबांचा विषय निघाला म्हणून माझ्या डोळ्यात थोडं पाणी आलं. पण छोटीशी गोष्ट की आज मी माझ्या काकांच्या घरी राहत नाही, माझ्या मैत्रिणीच्या घरी राहायला जाणार आहे रात्री. आता आईबाबांना ते बडोद्याला राहायचे, त्यांना कळवणं नाही कळवणं डझंट मॅटर. मी ते काकूला सांगितलंय तर खूप झालं. पण तरी मी छोट्यातली छोटी गोष्ट मी आईबाबांना सांगायचे, कारण उद्या उठून माझ्या बाबांनी जे मला वाक्य सांगितलंय ते मला हे नाही करायचं. आणि त्यामुळे ते इतकं डोक्यात होतं ना की नाही, आपण बाबांनी जे सांगितलंय ते फॉलो करायचं आणि तसंच वागायचं. आणि टचवूड मला तसे फ्रेंड्स मिळत गेले, मला तशीच लोकं मिळत गेली की ज्यांनी मला नेहमी सपोर्ट केला आणि जे चांगले होते. वाईट लोक मिळालीच नाही, त्यामुळे सगळं चांगलंच घडत गेलं माझ्याबरोबर. आणि त्यामुळे तो प्रवास मी असं नाही म्हणणार की खूप स्मूथ होता. ऑफकोर्स वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे प्रकाराचे स्ट्रगल्स होते, पण ठीक आहे, मी नेहमी पॉझिटिव्ह साईड विचार केली तेव्हा पण आणि आत्ता पण. तर मला असं वाटतं अरे सगळं मस्त स्मूथली झालं आपलं. पण आई वडिलांनी विश्वास ठेवल्यानंतर सुद्धा जेव्हा तू त्यांना सांगितलंस पहिल्यांदा की आता मला अभिनेत्री व्हायचंय, इतके दिवस मी अभिनेत्यांच्या किंवा अभिनेत्रींच्या मुलाखती घेत होते किंवा त्याच्यावरती ती स्टोरी लिहिणं, ती प्रेझेंट करणं, एक तो जॉब होता वेगळ्या प्रकारचा. आता मी स्वतः पडद्यावर उभी राहणार आहे, त्यासाठी मी स्वतःमध्ये बदल करणार आहे, मी एका वेगळ्या जगात वावरायला लागणार आहे, हे त्यांना तू पहिल्यांदा कसं सांगितलंस आणि त्यांची रिॲक्शन काय होती त्याबद्दलची? आई बाबांना हवं होतं मी लग्न करू. आणि काय झालं, रिपोर्टिंग करत होते, सो झालं शिक्षण, झाली आता तू ग्रॅज्युएट झाली, पोस्ट ग्रॅज्युएट झाली आहे, जॉब करायला लागली, आता झालं, जर काय एवढं घडत नाही आहे तर लग्न करून टाक. हे सगळ्यांचे टिपिकल विचार असतात, तसे माझ्या आईबाबांचे पण होते. आणि ना मी त्यांना हो पण सांगितलं की मी लग्न करते. पण बाबांना मला नेहमी असं म्हणायचं की मी ना, तू असं कधी होणार की तू कोणाचा इंटरव्ह्यू घेशील, मी तुला खूप इंटरव्ह्यू घेताना बघितले, तू कधी देणार इंटरव्ह्यू. सो हे ना त्यांना खूप, ते मला असं वाटायचं त्यांनी मॅनिफेस्ट केलं होतं की मी ॲक्टर व्हावी. आणि म्हणून माझ्याकडे त्या सगळ्या गोष्टी मला येत गेल्या, तर त्यांना हवं होतं म्हणून मी ॲक्टर झाले. सो मला जेव्हा ही अपॉर्च्युनिटी आली त्याच्या आधी आईबाबांचं असं होतं की आता काही घडत नाही तुझं करिअर वाईज, हेच काय ते रिपोर्टिंग करत बसशील, नाही तर कसं व्हायचं. रिपोर्टिंग डेज, तरी रिपोर्टिंग करताना ना मी ज्या न्यूज चॅनलमध्ये होती तिथे मी ते 24 घंटे 24 रिपोर्टर यायचं, त्याच्यात 1 मिनिटाची माझी स्टोरी यायची. तर आईबाबांना मी अख्ख्या दिवसात 1 मिनिटासाठी दिसायचे. आणि त्यानंतर जेव्हा मी रिपोर्टिंग पण सोडलं ना, त्यानंतर आईबाबांचं असं, तू काय करतेस, कारण असिस्टंट डायरेक्टर आणि हे सगळं कुठे तू दिसत नाहीये, मग तू दिसत नाहीये तर तू काही करत नाहीयेस, मग तू लग्न करून टाक, असं त्यांचं होतं. पण आणि मी तेव्हा हो पण म्हणाले त्यांना. पण अगेन पवित्र रिश्ता मिळालं आणि मी आईबाबांना सांगितलं. माझं ऑलमोस्ट एक लग्न ठरलं पण होतं, म्हणजे मी त्या मुलाला बघितलं नव्हतं, अरेंज मॅरेज होतं, तो लंडनला राहायचा. सो माझं लग्न पण ठरलं. आणि मला पवित्र रिश्ता जेव्हा आलं तेव्हा त्याच्यात असं कॉन्ट्रॅक्टमध्ये होतं की तुम्ही लग्न नाही करायचं. म्हणजे त्याचे टिपिकल असतात ना असे सगळे रूल्स, ते करूच शकतो आपण पण तरी, की तुम्ही हे नाही करायचं, तुम्ही प्रेग्नेंट नाही व्हायचं, तुम्ही लग्न केलं तरी, असे खूप सगळे रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात. तर ते सगळे मी वाचले आणि मी आईला सांगितलं की आई, ह्याच्यात असं लिहिलं मी 3 वर्ष लग्न नाही करू शकत आहे, तर त्यामुळे आता मी नाही सांगते त्या मुलाला, तू नाही सांगून टाक त्या मुलाला, मला नाही करायचं लग्न. तर आई म्हणे, अरे असं कसं. तुम्ही याला आई पण बघ ना, आता तुला काय हवं, मी ॲक्टिंग करू का, मग म्हणजे माझ्या करिअरमध्ये पुढे जाऊ का, मग मी लग्न करू. मग आई आणि बाबा म्हणाले की नाही ठीक आहे, आपण बघू तुझ्या लग्नाचं, जर तुला चांगलं करिअर मिळतंय. सो म्हणून तो फुल स्टॉप आला. अदरवाईज जर मला तेव्हा पवित्र रिश्ता मिळाला नसतं ना, तर आता मी लग्न करून सेटल असते लंडनला. पण जर समजा त्यावेळेला आई बाबा म्हणाले असते की नाही लग्नच करायचंय, तर मग तू काय केलं असतं? केलं असतं मी. हो. आणि लग्न करून हे मी अगेन माझं तेव्हा ॲक्टिंग हे करिअर मी सिलेक्ट केलेलं नव्हतं, मला मिळालेलं होतं. सो मला असं वाटतं की माझ्यात तेवढं हे होतं की मी जे सब्जेक्ट, मी BSc केलं स्टॅटिस्टिक्स, त्यानंतर जर्नलिझम केलं. सो मला असं वाटतं तो कुठे, त्यात मी भरतनाट्यममध्ये अलंकार केलेलं आहे, विशारद केलं, त्यानंतर अलंकारची फक्त एक्झाम दिली नाही, पण मी ते. सो मला असं वाटायचं की काही ना काही मला मिळून जाईल, जरी मी दुसरीकडे दुसऱ्या देशात गेले लग्न करून, तर मी तिथे स्वतःला सर्व्हाइव्ह करायला काहीतरी करेन आणि मी करेन. सो ओके, आईबा म्हणताय लग्न करायला तर करून टाकते, असं तेव्हा तो एक वेळ आली होती. पण नशिबात काहीतरी वेगळं लिहिलं होतं. सो आज इथे. हो, नाही, नशिबात जरी लिहिलेलं असलं ना, तरी सुद्धा पहिल्या दिवशी जेव्हा तू सेटवर गेलीस की आता आजपासून इथे आपण अभिनय करायचा आहे, जो आपण ह्याच्या आधी कधीच केलेला नाहीये, तो अनुभव कसा होता? खूप वाईट. फर्स्ट डे ना 9 to 9 ची शिफ्ट होती आणि 8:30 वाजता त्यांनी माझा क्लोज लावला होता. त्यात फक्त मला रात्री 8:30 ते 9 त्यांना वाटलं 15 मिनिटात हिचं फक्त झोपेतून उठायचं होतं आणि ताई झोपू देणं एवढं म्हणून परत झोपायचं होतं, एवढा एक वाक्य होतं.
तर त्यांनी 8:30 वाजता क्लोज लावला की 9 वाजता पॅकअप होईल. होईल. 8:30 पासून ते सुरू झालं आणि ते इतकं टेक्निकल होतं ना की तुम्हाला झोपून एवढंच उठायचं आहे आणि क्लोज होता त्यामुळे एवढंच यायचं आहे, त्यात जास्त एक्सप्रेशन्स द्यायचे नाही आहे, झोपेतून उठायचं आणि इतकं सगळं त्यात केस येत आहे, घाम सुटतोय आणि एवढं की मी रात्री 1:30 वाजेपर्यंत फक्त तो एक शॉट देत होते आणि मला ते जमतच नव्हतं. मी सांगितलं मला नाही येणार. मी दुसऱ्या दिवशी माझ्या ताईला फोन करून सांगितलं. माझी ताई इज दी वन जिला मी माझ्या आयुष्यातल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, म्हणजे आज आता मी इथे इंटरव्ह्यूला येते तेही मी तिला सांगितलं की मी इथे जाणार आहे. सो असं मी तिला सगळं सांगते. त्यामुळे मी तिला फोन करून सांगितलं की ताई मला नाही वाटत मी करू शकेन ॲक्टिंग, कारण हे मला जमतच नाही आहे. मी 1 वाजेपर्यंत मी देत होते, त्यांची शिफ्ट वाढली आणि मला ते खूप असं गिल्ट आलं की बापरे माझ्यामुळे, आणि पहिलाच दिवस सेटवर. तर ताई मला म्हणाली नाही नाही असं विचार नको करूस, तू असं विचारच नको करूस, कॅमेरा आहे, तू फक्त काम कर, तू फक्त लक्ष ठेव. आणि अगेन मी तेच म्हणते की मला नको होतं, पण माझ्या ताईला, बाबांना, आईला एवढं नव्हतं, पण ह्यांना हवं होतं की मी हे करावं. सो त्यांनी मला इतका सपोर्ट केला ना की मी म्हणाले ओके ठीक आहे चल मी दुसऱ्या दिवस परत प्रयत्न करते. आणि मग हळूहळू करत करत ते झालं. पण पवित्र रिश्ताच्या सुरुवातीच्या दिवसात ना मला कॅलेंडर असं म्हणायचं, कारण जसं सोफा, पलंग, कॅलेंडर हे सगळे कशा प्रॉपर्टीज असतात, त्यांचं काही काम नसतं, फक्त ते असतात तिथे. तर मला म्हणायचे तुझं असं काही डायलॉग नाहीये, तू नुसती असते सीनमध्ये. सो तू जसं सोफा आहे, बेड आहे, तशी एक कॅलेंडर असेल तशी तू आहेस. सो आणि मी एन्जॉय करायचं, कारण मला तेव्हा खूप शिकायला मिळालं खूप गोष्टी. जरी मी काही करत नव्हते तरी मी ऑब्झर्व करायचे. मी मॉनिटरवर जाऊन बघायचे की अंकिता कसा शॉट देतेय, सुशांत कसं परफॉर्म करतोय आणि सविताताई कसं करताय. आणि असे त्यांना बघितल्यानंतर मला कळायचं की ओके आज नाही तर उद्या मला जेव्हा चान्स मिळेल तेव्हा मी ह्यातनं काहीतरी ग्रॅब करीन. पण मी तेव्हा कॅलेंडर होते 1.5 वर्ष ऑलमोस्ट. पण मग आज तुला काय अवघड वाटतं, म्हणजे डायलॉग डिलिव्हरी का विदाऊट डायलॉग्स एक्सप्रेशन देण्यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या, असे सीन्स, आज काय तुला चॅलेंजिंग वाटतं जास्त? डायलॉग डिलिव्हरी अगेन, कारण मी गुजरातमध्ये लहानाची मोठी झाले, तर त्यामुळे अजूनही मला असं वाटतं मी बोलते ना मराठी ते स्पष्ट नाही आहे, कारण मी ग्रॅमर शिकले नाही मराठी. त्या दिवशीच मी कोणाला तरी निर्मितीताईशीच बोलत होते आणि त्यांना मी सांगितलं की हां ती इंटरव्ह्यू छान होता माझा. तर ते म्हणाले ती नाही तो इंटरव्ह्यू. तर मी सांगितलं पण इंटरव्ह्यू हा इंग्लिश शब्द आहे ना, मग त्याला ती लावायची का तो लावायचा हे कसं कळतं. तर ती म्हणे ह्याच्यासाठी तू जर मराठी ग्रॅमर शिकली असशील तर तुला माहिती असणार. आणि तेच तिथूनच प्रॉब्लेम होते. सो मला असं वाटायचं की मला डायलॉग बोलताना थोडा त्रास होईल कारण मराठी चांगलं नाही आहे, तो मी त्याच्यासाठी खूप जास्त प्रयत्न करते. एक्सप्रेशन्स असतात तिथे मला माहिती आहे की ते मी करून टाकेन. यानंतर तू मराठी फिल्म्सकडे वळलीस. मितवा किंवा तू केलेल्या फिल्म्स अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. ह्या सगळ्यामध्ये टेलिव्हिजन टू फिल्म हे सुद्धा हिंदी टेलिव्हिजन करून आल्यानंतर, म्हणजे जिथे जावं अशी लोकांची इच्छा असते किंवा जिथे पोचायचं असतं तिथपासून तू सुरुवात केलीस. मग तू फिल्ममध्ये दिसलीस, एक 70 mm वरती चेहरा सगळ्यांना आपला बघायचा असतो, आणि मग तू मराठी सिरियलकडे आलीस. असा तुझा एक थोडासा उलटा प्रवास झाला. माझा प्रश्न असा आहे की तुला असं कधी वाटलं का की आपण उलट्या दिशेने चाललोय? खरं तर एकदा एक हिंदी सिरियल केल्यानंतर आता मी हिंदी फिल्मच केली पाहिजे, आता मी ह्याच्या पुढे गेलं पाहिजे, आपण मागे जातोय, असं वाटलं तुला कधी? नाही, कारण तुम्ही इंटरव्ह्यूच्या सुरुवातीला जसं म्हणाला की पवित्र रिश्ताची प्रार्थनानी ग्रो केलेलं दिसतंय. सो मला असं वाटतं मी ग्रोच केलंय. आणि कुठचंही मीडियम का कुठच्याही हे माझ्यासाठी मला शिकायचंच होतं. मग ते मी टेलिव्हिजनपासून सुरू केलं. माझं मे बी प्रवास तिथून झाला, पण मला असं वाटतंय की माझ्यासाठी सगळे मीडियम सेमच आहेत. म्हणजे उद्या उठून मला फिल्म जरी मिळाली, म्हणजे हिंदी फिल्म जरी मिळाली, तरी मी जेवढे 100% एका मराठी फिल्ममध्ये देते का मी टेलिव्हिजन शो फॉर दॅट मॅटर, मी माझी तुझी रेशीम गाठ त्या शोसाठी मी जेवढे माझे 100% दिले होते तेवढंच मी उद्या उठून हिंदी फिल्म मिळाली तर त्यालाही देईन. सो त्यामुळे माझ्यासाठी सगळे मीडियम सेम आहे. म्हणून मी कधी हा विचार म्हणजे जसं तुम्ही म्हणतात तसं मला नाही वाटलं की डाऊनवर्ड होतं ते माझा प्रवास. पण इनफॅक्ट वाटतं मला मी खूप शिकले तिथूनच, कारण आहे ना माझं उलट झालं पण मी खूप शिकले. लाईक मी आधीच इंटरव्ह्यू घ्यायचे ना, त्यामुळे मला माहिती आहे की उद्या उठून जर मी ह्या साईडला बसणार आहे तर मला कसे प्रश्न येतील आणि मला कशा प्रश्नांसाठी प्रिपेअर्ड राहावं लागणार आहे. उद्या उठून त्याच्यावरनं काय कॉन्ट्रोवर्सी होऊ शकते, उद्या उठून
कुठले प्रश्न मला त्रास देऊ शकतात, कुठले कारण मी खूप वाईट प्रश्न विचारलेत लोकांना. आणि उदाहरणार्थ त्याचा- आता मला सांगस तू कोणाला काय प्रश्न विचारलेस एखादा उदाहरण म्हणून. खूप. आणि मला माहिती आहे, म्हणजे मला एका प्रश्नामुळे, एका कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चनमुळे मला स्टार न्यूजमध्ये जॉब मिळाली. तर तेव्हापासून मला स्टार रिपोर्टर म्हणतात. आणि तेव्हापासून मला सगळे कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन्स विचारायचे असेल तर ते मलाच पाठवायचे, कारण त्यांना असं वाटायचं ही जाऊन बिंदास विचारते, हिला कसली भीती नसते. सो मी असे खूप ॲक्टर्सला खूप असे कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारलेत. आणि आता मला इतकं वाईट वाटतं, मला असं वाटतं मी असं का केलं, कारण आता जेव्हा मी इथे बसले तेव्हा मला कळतं इट इज डिफिकल्ट यार. आपण असं विचारतो पण यार त्याची म्हणजे एक ताली एक हात से नाही बजती. आपण जे दिसतं ते विचारतो, पण त्यांच्या आयुष्यात तेव्हा काय घडलेलं असतं की तेव्हा ते तसं करतात ते कळत नाही. खूप प्रश्न, म्हणजे अमितजींनाच पहिला प्रश्न विचारला होता ज्याच्यामुळे मला स्टार न्यूजमध्ये जॉब मिळाली. सो हो. आणि तो पण खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न होता. त्यामुळे मला पण ती एज तशी होती ना, मला कळत नव्हतं. मी अगदीच एक सांग ना, काय 22-23 प्रश्न विचारला होता. मी निशब्द फिल्मचं हो. हे होतं, प्रेस कॉन्फरन्स होती आणि दुनियाभरची प्रेस आली होती. ऑलमोस्ट JW मॅरिएटमध्ये ऑलमोस्ट 400-500 प्रेस रिपोर्टर्स होते. आणि त्याच्यात मलिष्का इंटरव्ह्यू घेत होती तो. आणि तिने ना अमितजींना सांगितलं की काय म्हणतात त्याला, तुम्ही एकतर त्या निशबचा स्टोरी लाईन अशी होती की 60 वर्षाचा माणूस 16 वर्षाच्या मुलीवर प्रेम करतो. तर ना अमितजी खूप वेळा असं बोलत होते की एक अधेड़ उम्र के इंसान का एक 16 साल की लड़की के साथ प्यार हो जाता है, असं ते खूप वेळा बोलत होते. आणि मग त्यांनी जेव्हा मलिष्काने सांगितलं की तुम्ही कोणी प्रश्न विचारू शकता, तर मी अगदीच कॉलेजमधली मुलगी, मला अक्कल नाही असं नाही म्हणता येणार, पण आपण Confidence होता. तेव्हा आपण एका वेगळ्याच ह्याच्यात असतो की मी म्हणजे जग जिंकणार. तर त्याच कॉन्फिडन्समध्ये मी हात वर केला की मला विचारायचा आहे प्रश्न. आणि ते म्हणाले विचारा. तर मी असं म्हणाले, आप बार बार जो बोल रहे हो, लोग बोलते हैं कि इंसान 60 साल के बाद सठिया जाता है, तो क्या सठिया जाने की वजह से आपने 16 साल की लड़की के साथ प्यार किया इस फिल्म में? तर इस फिल्म में हे मी बोलले. पण आहे ना, तेव्हा अमितजी पण 60 वर्षाचे झाले होते आणि त्यांची ते बर्थडेच्या दिवशीच आणि ही सगळी न्यूज आणि हे सगळं बाहेर आलं होतं. सो खूप लोकांनी ते पर्सनली घेतलं की मी त्यांना तसं बोलले, जेव्हा माझं तसं काहीच नव्हतं. मला फक्त त्या फिल्मचा सब्जेक्ट वाईज मी बोलले होते. आणि मला ते पण थोडे असे झाले आणि त्यांनी मला सांगितलं परत विचार प्रश्न. सो त्यांना असं वाटलं कुठेतरी मी परत विचारेन तर मी घाबरेन का वेगळ्या पद्धतीने विचारेन प्रश्न. पण मी तेच केलं आणि तसाच प्रश्न विचारला. याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, वो आप फिल्म देखिए आपको पता चलेगा. पण हा माझा प्रश्न मे बी खूपच बिंदास होता आणि तो मे बी स्टार न्यूजच्या चॅनल हेडला आवडला आणि त्यांनी मला लगेच सांगितलं की तुम्ही या रिटर्न टेस्टसाठी मी तयारी करा आणि यू आर सिलेक्टेड फॉर स्टार न्यूज. असं मला तेव्हा ती जॉब मिळाली होती. तो मी खूप कॉन्ट्रोवर्शियल प्रश्न विचारले, त्यानंतर पण खूप विचारले. त्यामुळे मला माहिती आहे इथे बसल्यानंतर आता किती त्रास असतो. पण ह्या सगळ्यामध्ये प्रार्थना, तू आत्ता असं म्हणालीस की मला चांगलीच माणसं भेटली वगैरे वगैरे, हा नशिबाचा भाग झाला. हो. पण आज सुद्धा मराठी इंडस्ट्री असो किंवा एकूणच या क्षेत्रात कास्टिंग काउच ज्याला म्हणतात ते असतं का? किंवा तुला कधी तुझ्या आजूबाजूला असं कधी काही तू घडलेलं बघितलंयस का? तू कधी अशा प्रसंगाला सामोरी गेलीस का? मराठीत तरी नाही आहे, आय डोंट थिंक सो. कारण मला असं वाटतं मराठीमध्ये एक तर टॅलेंटच आहे जे आहे ते. आपण कितीही या सगळ्या गोष्टींनी पुढे होऊ तरी एखाद फिल्म मिळेल, दुसरी फिल्म मिळेल, त्यानंतर पुढे जे चालतं ते तुमचं टॅलेंटच आहे. सो मला नाही वाटत हे असं आहे. हिंदीत मी ऐकलं होतं पण माझ्याबरोबर आजपर्यंत कधी असं झालं नाही. आणि काय ना, मुळात झालं नाहीपेक्षा एकतर आपल्या मुलींना ना कळतो अप्रोच. बरोबर. तर तो जेव्हा अप्रोच होतो तेव्हाच आपल्याला कळलं पाहिजे की त्याला एंटरटेन करायचं का नाही करायचं. जर मी त्याच पहिल्याच ह्याच्यात जर एंटरटेन करणं बंद केलं तर मला ते पुढे त्रासच नाही होणार त्याचा. पण जर तुम्हाला त्याच्यातनं कळत नसेल आणि तुम्ही असे खूप वेळा म्हणजे त्याच्यात ते तुम्ही वाहवत गेला तर तुम्हाला नंतर प्रॉब्लेम होतीलच. पण टचवूड माझ्याबरोबर असं कधीच झालं नाही की मला पहिल्याच मेसेजमध्ये का पहिल्याच ह्याच्यात मला कळायचं की हा इंटेन्शन काहीतरी वेगळा आहे. सो मग मी त्याला कधी एंटरटेनच नाही केलं त्या गोष्टीला. सो त्यामुळे माझ्यापर्यंत अशा गोष्टी कधीच आल्या नाही. आणि या आणि आता एवढी वर्ष तू काम करतेस, ह्याच्यामध्ये अजून एक सध्या या विषयावर बरीच चर्चा सुरू आहे म्हणून मी तुला विचारते, लॉबिंग असं असतं का? किंवा ह्याच्याविषयी तुला काय वाटतं?
फेवरेटिझम आहे. ओके. आणि ठीक आहे, म्हणजे मी नाही आहे तशी, पण माझा नवरा आहे तसा. तो सो वॉट, नवरा आहे तसा म्हणजे त्याला त्याच्या कम्फर्ट झोनमध्ये काम करायला आवडतं. तर त्यामुळे त्यांनी जर कोणाबरोबर काम केलं असेल, जर तो कम्फर्टेबल असेल, तो त्याच्याबरोबर जास्त काम करेल. बरोबर. बट इट डझंट मीन की म्हणजे तो बाहेरच्यांबरोबर काम नाही करत, त्यांनी लॉबी बनवली आहे त्याची आणि त्याला त्याच्याच लोकांबरोबर. सो मला असं वाटतं जे लॉबी बनवत असतील, मे बी त्यांना त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये राहायला आवडते म्हणून ते त्या लॉबी बनवून त्यांच्याच ह्याच्यात कामं करतात, त्यांच्याच लोकांमध्ये. पण मी अगेन माझ्याबद्दल असं म्हणेन की मी जिथे जिथे गेले ना, मी तिथे तिथे त्यांच्यातली एक झाले. मे बी बिकॉज आय एम 5 नंबर, सो मी सगळीकडे ॲडजस्ट होते आणि म्हणून ना मला त्या लॉबीचा कधी त्रास झाला नाही. मी ह्याचा म्हणजे मला तरी असं वाटतं की काय आहे की शेवटी कुणाचे तरी पैसे लागलेले असतात, कुणाचे तरी मेहनत लागलेली असते, कुणाचे तरी खूप तास त्यामध्ये लागलेले असतात. आणि जेव्हा एकदा आपण एका माणसाबरोबर काम करतो, आपल्याला असं वाटतं की अरे या माणसाकडनं आपल्याला अपेक्षित आउटपुट आपण काढून घेऊ शकतो आहोत, किंवा आपल्याला तो लवकर मिळतो आहे, त्यातून लोकांचे पैसे वाचतायत, कष्ट वाचतायत, आपल्यात ते अंडरस्टँडिंग आहे, तेव्हा त्या माणसाला पुन्हा काम देण्याची आपली इच्छा होते. करेक्ट. म्हणजे त्या दृष्टीने मला लॉबिंग ह्याच्याकडे अशा नजरेने बघावं असं वाटतं की शेवटी तुम्हाला ज्यांच्याबरोबर काम करून. आणि अगेन ना मला खूप असं वाटतं हे जे सगळे असं लॉबिंग आहे का, जसं म्हणजे तुम्ही त्याच्या आधी म्हणाला की कास्टिंग काउच आहे, हे सगळे नेगेटिव्ह विचार आहेत ना, हे तेव्हाच घडतात जेव्हा आपण ना नेगेटिव्ह विचार जास्त करतो. आणि माझं म्हणणं असं असतं हे बस सिक्के की दो पहलू, चांगलं पण आहे वाईट पण आहे. आपण काय विचार करतो ना त्याच्यावर आपलं पुढचं ठरतं. तर का वाईट, जर तिने मला कास्ट नाही केलं म्हणजे मग ती त्याच लॉबीमध्ये ते लोक काम करतात आणि मला नाही, आणि मग मला असं का विचार करायचं. ठीक आहे, मे बी आय एम नॉट मेड फॉर व्हॉट दे वॉन्ट राईट नाव, आज नाही तर उद्या होईल. आणि खरंच माझ्याबरोबर असं झालेलं आहे की झालंय, मला मिळालंय ते. सो थिंक पॉझिटिव्ह. आणि नेहमी मी आहे ना पॉझिटिव्ह बाजूच बघते सगळ्यांची. सो मला असं वाटतं त्यामुळे कास्टिंग काउच तर माझ्याबरोबर नाही घडलंय कारण मी त्याला पॉझिटिव्हली घेतलंय. लॉबिंग माझ्याबरोबर नाही घडलंय कारण मी त्याला पॉझिटिव्हली घेतलंय. तू हे न्यूमरोलॉजी वगैरे हे सगळं फॉलो करतेस बऱ्यापैकी? म्हणजे तू आता पटकन म्हणताना म्हणालीस मी 5 नंबर आहे. नाही, मला हे खूप लोकांनी सांगितलं, कारण आधी मला कळायचं नाही हे सगळं. पण मला खूप लोक, एक म्हणजे अभिचा एक फ्रेंड आहे, तो खूप बिलीव्ह करतो या सगळ्यात, आणि तो सारखाच म्हणायचा अरे त्याचा 8 नंबर आहे अभिचा आणि माझा 5 आहे. सो तो अभिला म्हणायचा की तुझं 5 नंबरशी खूप पटणार बिकॉज ही इज 8, तर शनीचा नंबर आहे त्याचा. तर त्याच्याकडनं मला खूप गोष्टी कळल्या. तर तेव्हा ते म्हणायचे की 5 नंबर इज द मिडल नंबर, तो त्यामुळे तो सगळं बॅलन्स करतो सगळं दरवेळेला सगळ्या गोष्टी. सो त्यामुळे तू कधीच कोणाबरोबर भांडण नाही करणार. तू नेहमी ह्याला पण सांभाळशील, त्याला पण सांभाळशील, सगळ्यांना सांभाळून वागशील. मे बी कधीतरी डिप्लोमॅटिकली हे वागशील, पण ते खरं आहे. पण मी तशी आहे. मी प्रयत्न करते समोरच्याला त्रास नको व्हायला आणि समोरच्याला चुकीचं नको वाटायला, म्हणून थोडासा डिप्लोमॅटिक आन्सर कधीतरी देते. पण बिकॉज ऑफ माय नंबर, आणि ते माझा स्वभावाचा भाग आहे मला असं वाटतं. पण हे त्यांनी सांगितल्यामुळे, अदरवाईज आय डोंट, म्हणजे मी त्याचा अभ्यास नाही केला. अच्छा, मला सांग, तू खूप मोठ्या माणसांबरोबर काम केलंयस, म्हणजे सुरुवातीपासून आत्तापर्यंत ज्येष्ठ ज्यांना आपण म्हणतो अशांबरोबर तू खूप काम केलंयस. नेहमी आपण असं म्हणतो की मोठी माणसं उगाच नाही मोठी होत, त्यांच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी एक मोठा गुण असतो म्हणून ती मोठी होतात. तुझा काय अनुभव आहे? कारण मी हेही बघितलंय किंवा इतरांकडनंही ऐकलंय की मोठी झालेली माणसं असतात तरी त्यांनाही इन्सिक्युरिटी असते, त्यांनाही कुणीतरी आपल्या पुढे जाईल की काय याची भीती वाटत असते. दोन्ही प्रकार असतात. तुला काय अनुभव आलाय तुझ्यापेक्षा मोठ्यांबरोबर काम करताना? दोन्ही पद्धतीची लोक असतात. म्हणजे असे पण मी आहेत की जे थोडेसे इन्सिक्युअर आहेत. पण अगेन बिकॉज ऑफ माझा स्वभाव असा आहे की मी त्यांना पण आपलंसं करून घेते की त्यांना जरी त्यांची थोडीशी सुरुवातीला जर ते इन्सिक्युअर असतील तर ते नंतरच वाटतं की अरे ही मुलगी चांगली आहे, हिच्याकडनं काही भीती नाही आहे का, मला काही त्रास नाही होणार. सो त्यामुळे मग ते माझ्याशी नॉर्मल असतात. आणि असेही खूप मी बघितलेत की जे, जसं मी निर्मितीताईबद्दल बोलले, की जिने पहिल्या दिवसापासून मला सपोर्टच केला. आणि जर तुम्ही फिल्म बघितली असेल तर तुम्हाला तिथे पण जाणवेल की अशा खूप गोष्टी होत्या जिथे खरं तर ती मला अशी पाडू शकली असती तिच्या, कारण ऑफकोर्स ते कॉमेडी सीन स्पेशली करताना. तर पण तिने ते सांभाळून घेतलं मला तेव्हा.
तर असे पण आहेत ॲक्टर्स की ज्यांनी मला सांभाळून पण घेतले. सो दोन्ही पद्धतीचे ॲक्टर्स मिळाले. पण मला ना, मी जसं म्हणाले तसं मला ना खूप आवडतं, कारण मी या फील्डमधली नाही आणि त्यांनी इतकं जग बघितलं आहे ना. सो मला त्यांच्याकडनं तो एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा. मला सतत असं वाटतं, माझे सिनियर्स ज्यांच्याबरोबर मी काम केलं आहे ना, माझी पहिली फिल्म होती ना, त्याच्यात विक्रम सर होते, विक्रम गोखले. सो त्यांच्याबरोबर भटिंडामध्ये सो ते सासरे दाखवलेत माझे. आणि असं होतं की आम्हाला सकाळी शूट करताना नेमका पाऊस पडला आणि खूप वेळ होता. मी पहिल्यांदाच त्यांच्यावर इंटरॅक्ट करत होते आणि बसल्यावर मी त्यांना खूप प्रश्न म्हणजे रिपोर्टर म्हणून माझ्याकडे प्रश्न पण खूप असायचे. त्यामुळे मी इतकी प्रश्न विचारत होते त्यांना की मग तुम्ही कशी सुरुवात, मग तुमची सुरुवातीच्या काळात मग कसं होतं, मग तुम्ही आत्ता इथे बसलाय, मग तुम्हाला अशी चिडचिड होत नाही का की मी एवढा वेळ दिला आहे आणि माझं अजून शूट सुरू झालं नाही, मग तुम्ही तशा गोष्टींना कसं. पण मला दरवेळेला मी ज्या ॲक्टर्सबरोबर, मोठ्या ॲक्टर्सबरोबर काम केलं आणि त्यांच्याकडनं जेव्हा मी खूप प्रश्न विचारते त्यांच्याकडनं, मला इतकं शिकायला मिळतं ना की असं वाटतं हो यार, की त्यांनी किती बघितलं आहे जग आणि म्हणून ते तिथे आहेत. सो ते तो एक्सपिरियन्स पण हवाच असतो आणि त्याच्यातनं आपण खूप शिकतो. सो मी तरी खूप शिकले. ज्यांच्याबरोबर काम केलं त्या सगळ्यांबरोबर राहून मला खूप काही शिकायला मिळालं आणि मी अजूनही शिकते. आणि मग माझी तुझी रेशीम गाठ मध्ये तू एका लहान मुलीबरोबर काम केलंस, तो अनुभव कसा होता? गोड होती. तेव्हा ती अगदी 3.5 वर्षाची होती. त्यामुळे तिला आत्ताच परवाच आम्ही आणखीन एक फिल्ममध्ये आम्ही एकत्र होतो. आता ती मोठी झाली 8 वर्षाची. तर ती काहीतरी असंच काहीतरी बोलली आणि त्याच्यावर मी तिला सांगितलं, 3.5 वर्षाची होती तेव्हा तुला काही कळत नव्हतं, तुला माहिती आहे तुझा पहिला डायलॉग कुठला होता आणि तू कसा बोलली होतीस. तर ती अशी बघत होती माझ्याकडे. मी सांगितलं एवढं छोटीशी, आणि तेव्हा ती इतकी इनसेंट होती आणि त्यामुळे इतकी इनसेंटली तिचे वाक्य यायचे की तेव्हा असं वाटायचं हे पण अवघड आहे ना खरं तर. आता आपण एवढं आपल्याकडे एक्सपिरियन्स आला आहे म्हणून आपण तो विचार करतो. ती किती इनोसेंटली ते करत होती आणि ते किती छान वाटायचं तेव्हा. सो तेव्हा तिच्यात खरंच ते मला खूप लोक असं म्हणाले की तू आणि श्रेयस सर होते पण तरी ती लक्षात राहिली. इट इज बिकॉज मे बी, आणि खूप हुशार मुलगी ती, खूप हुशार मुलगी. नाही, हे इनोसन्स तू म्हणालीस ते महत्वाचं आहे. आणि तो रॉनेस जो असतो ना तो वेगळाच असतो. तुम्ही एक काम केलं ना की तुमचे पाय मार्कवर बरोबर पडायला लागतात आणि तुम्हाला लुक्स वगैरे सगळे कळायला लागतात. ते आपोआप व्हायला लागतं. ते जेव्हा नसतं, जेव्हा कोरी असते पाठी, तेव्हा माणूस वेगळ्या पद्धतीने परफॉर्म करतो. खरंच खरंच खरंच. आणि म्हणून मी प्रयत्न करते की नाही, आय शुड बी रूटेड. मला नाही माहिती, मला फर्स्ट डे पासून सगळं शिकवा, मला काहीच कळत नाही. मी नेहमी येते तेव्हा एक कोरी पाठी घेऊनच जाते, कुठेही जाते तेव्हा मला काही नाही माहिती, आय एम झिरो, प्लीज मला शिकवा, आय एम रेडी टू लर्न. सो असंच करून गेलो तरच आय थिंक ते पुढे मला आणखीन शिकता येतं. त्यामुळे मला असं वाटतं, आणि म्हणून सगळ्या वेगवेगळ्या, स्पेशली ह्या प्रोजेक्टमध्ये खूप ठिकाणी मला खूप गोष्टी कळत नव्हत्या. कारण आहे ना, केदार सरांची पद्धत खूप वेगळी आहे ॲक्टिंग करून घ्यायची का ॲक्टिंग म्हणजे डिरेक्शनची. आणि मी तर शिकलेच नव्हते इतके वर्ष ॲक्टिंग, त्यामुळे मला काही माहितीच नाही आहे की कशी पद्धत असते. मला काय आत्तापर्यंत स्क्रिप्ट दिली, डायलॉग दिला, कळलं कॅरेक्टर काय, मी माझ्या पद्धतीने करायचे आणि मी जे करायचे ते डिरेक्टर्सला आवडायचं, त्यानंतर तो विषय संपायचा. पण इथे एक्झॅक्ट उलट होतं. मी जे करायचे ते कधीच माझ्या डिरेक्टरला आवडलं नाही आणि केदार सर म्हणाले मला हे नको आहे, आता हे तू असं करून दाखव. मग ते करताना असं की ओके, हे असं कसं करणार, हे मी कधी केलं नाही आहे. असं करत करत मी खूप गोष्टी शिकले. पण मी फर्स्ट डेलाच त्यांना सांगितलं होतं, हो माझी पाटी कोरी आहे, मला काही येत नाही आहे सर, तुम्ही जे म्हणाल ते मी याच्यावर लिहिणार आणि मला घडवणार. सो तुमच्या हातात आहे आता माझं करिअर. अशीच मी गेले होते त्यांच्याकडे. पण बघा ना, म्हणजे आता काम बघितल्यावर सगळे बोलतात, म्हणून तर मी म्हणते की ऑल क्रेडिट गोज टू माय डिरेक्टर आणि निर्मितीताई. ह्या सगळ्यामध्ये तू लग्न केलंस पुन्हा एकदा. हल्ली बरेच, एक तर तुमच्या जनरेशनच्या मुलांना लग्न करायचं नसतं किंवा ॲक्ट्रेसेसना भीती वाटत असते की आपण नंतर उशिरा लग्न करू, आता करिअरच्या या टप्प्यावर नको वगैरे वगैरे वगैरे. तू लग्न केलंस आणि तू अलिबागमध्ये राहतेस. ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत थोड्याशा. तर एकतर मुंबईच्या बाहेर लांब कुठेतरी जाऊन राहण्याचा निर्णय तू कसा घेतलास आणि तिथलं तुमचं आयुष्य कसं असतं? तुम्ही त्या फार्म हाऊसवर काय करता? जेव्हा अभिनय करत नसते तेव्हा प्रार्थना काय करत असते? हो, तिच्या लहान मुलांबरोबर खेळत असते. माझ्याकडे आता टोटल 12 डॉग्स आहेत आणि ते सगळे इथून ह्या साईज पासून ते ह्या साईज पर्यंत. सो
सो दिवस कसा जातो ना त्यांच्यावर खेळताना कळतच नाही. त्यांच्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी, त्यांना आंघोळ घाला, त्यांना हे करा ते करा ते करा, त्याच्यात पूर्ण दिवस जातो माझा. सो मी जेव्हा अलिबागला असते तेव्हा मी ॲक्ट्रेस नसते, तेव्हा मी त्यांची आई आहे. अलिबागला मला पेंटिंग करायला खूप आवडतं. सो जेव्हा जमतं तेव्हा मी ते काहीतरी करत असते आणि मला माझा वेळ, मला गाणी ऐकायला. आणि सो मी अलिबागला खूप वेगळी असते. मे बी मी अशी प्रार्थना नसते जे इथे असं सतत धावपळ आणि सतत असं आयुष्य आहे, पण आम्हाला हवं होतं तसं आयुष्य. कारण कोविड नंतर एक गोष्ट कळली की ना काय कधी कुठे निघून जाणार आहे ना माहिती नाही. आपण जगणं नाही विसरलं पाहिजे. आणि तेव्हा असं वाटलं की नाही, एक स्वतःसाठी, स्वतःच्या फॅमिलीसाठी एक वेळ असायला पाहिजे. सो काय व्हायचं, आम्ही जेव्हा मुंबईत असायचो तेव्हा अभि ऑफिसमध्ये गेला की तो सकाळी 8 वाजता जायचा. ट्रॅफिकमुळे ऑफकोर्स घरातनं लवकर बाहेर पडा, 10पर्यंत ऑफिसवर पोचल्यावर 11, 11:30 वाजता त्याची मीटिंग लास्ट संपली की तो घरी येईपर्यंत 12. मी पण शूट सगळं संपून 12-1 वाजेपर्यंत घरी यायचे. एकमेकांसाठी वेळच नाही मिळायचा. मग असं आता काय झालं आहे, 4 दिवस आम्ही इथे असतो तेव्हा काम करतो आणि 3 दिवस कंपल्सरी फ्रायडे, सॅटर्डे, संडे अलिबागला जायचं. सो फ्रायडे, सॅटर्डे, संडे जेव्हा आम्ही घरी असतो तेव्हा आम्ही फक्त घरी असतो. मग घरच्यांबरोबर, कारण मी माझ्या इनलॉज बरोबर राहते, सो सासू सासरे असतात, मग त्यांच्याबरोबर गप्पा मारता येतात, घरात वेळ देता येतो. आणि हे आम्ही मुद्दामून केलं, एक वेगळी शिस्त घडवण्यासाठी आयुष्याला. आम्हाला ते हवं होतं म्हणून आम्ही तसं डिसिजन घेतलं आणि आम्ही अलिबागला गेलो. काय होतं की आपण ज्या प्रकारच्या घरातून आलेलो असतो, आपल्या घरी आपण एक टिपिकल वातावरण बघितलेलं असतं. आई वडील दोघं जण संध्याकाळच्या वेळेला ते एकत्र जेवण वगैरे जे काही असतं ते. एक अभिनेत्री आणि तिचा नवरा किंवा अशा एका क्षेत्रातली स्त्री आणि तिचा नवरा, हे जोडपं कसं असतं ह्याचा आपल्या डोळ्यासमोर काही रोडमॅपच नसतो. आणि हे संपूर्णपणे वेगळं क्षेत्र आहे. जोडप्यावर ह्याचा काय परिणाम होतो? माझं अरेंज मॅरेज आहे. पण ही इज ऑल्सो फ्रॉम द सेम फील्ड. ओके. सो तो मराठी नाही केले त्यांनी साऊथमध्ये आधी डिस्ट्रीब्युशन केले होते खूप फिल्म्सचे, आणि त्यानंतर त्यांनी साऊथमध्ये एक हिंदी फिल्म डायरेक्ट केली होती. साऊथमध्ये पण त्यांनी एक फिल्म डायरेक्ट केली आणि आता मराठीत पण आलाय. सो आता मराठी फिल्म डिरेक्शन आणि प्रोडक्शन करतो. आणि वी हॅव अ रेड बल्ब थिएटर, आमचं जे स्क्रीनिंग थिएटर आहे. सो तो ह्याच इंडस्ट्रीतला असल्यामुळे ना त्याला माहिती आहे की कशा पद्धतीचं काम होतं इथे. त्यामुळे ना एक बरं आहे की आम्ही दोघं इतकं, त्याला माझं काम आणि मला त्याचं काम माहिती आहे की मी जर त्याला सांगितलं ना की अभि मी आत्ता बिझी, मी तुला फोन नाही करणार, तर खरं का आत्ता मला फोन नको करूच, मी फ्री झाल्यावर करते. मग जर मी 5 तासांनी फ्री झाले ना तर तो मला 5 तास फोन नाही करणार. असं नाही आहे की अरे तू म्हणाली होतीस थोड्या वेळाने फोन करशील, काय झालं, नाही. त्याला माहिती आहे ती बिझी आहे, ती 5 तासानंतर तर 5 तासानंतर फोन करेल, पण करेल जेव्हा तिला कळेल. सो ना एकमेकांना स्पेस त्यामुळे आम्ही दिलं आणि एकमेकांचं काम आम्हाला कळतं. मी आजही त्याच्या ऑफिसमध्ये गेले, त्याच्या केबिनमध्ये गेले तर मी नॉक केल्याशिवाय आज जात नाही. कारण मला असं वाटतं कितीही असो मी त्याची बायको आहे, पण हा हक्क मला नाही दिलाय. आणि जर मीच हे पाळलं नाही तर कोणीच नाही, सगळेच तसं करतील. तर काय, त्याची प्रिव्हसी आहे, त्याचं ऑफिस आहे, त्याचं केबिन आहे, तो बॉस आहे तिथे. सो मला ते पाळावं लागणार. सो मी नॉक केल्याशिवाय त्याच्या केबिनमध्ये एंटर करत नाही. सो आय थिंक आम्ही दोघांनी इतकं ह्या गोष्टी एकमेकांना हे करून ठेवल्यात ना, म्हणजे सांभाळून ठेवल्या आहेत ना, एकमेकांच्या प्रायोरिटीजला इतकं व्हॅल्यू दिले आहेत आम्ही, की मला असं वाटतं की त्यामुळे ना आमचं टचवूड आत्ता तरी सगळं छान चाललं. नाही, आणि छानच चाललं. इतकं समजूतदारपणे जर तुम्ही हे घेत असलात तर. पण एका क्षेत्रातले जेव्हा नवरा बायको असतात तेव्हा तुझ्या निर्णयावर कधी त्याच्या मताचा प्रभाव पडतो? म्हणजे काय होतं की आपण बोलताना सुद्धा अनेकदा बोलतो ना, अशा प्रकारच्या फिल्म्स मला आवडत नाहीत, अशा प्रकारच्या फिल्म्स मला आवडतात, आणि तुझ्याकडे अशाच प्रकारची आली तर मग ती घेताना असं नाही वाटत का की अरे बापरे, आपल्या नवऱ्याला नाही बरं का आवडत अशा प्रकारचं? खरं तर हो, होतं असं, खूप होतं. पण मी आणि तो दोघेच खूप स्टबन होतो. अच्छा. मी माझ्याच पद्धती, मी त्याला म्हणते आजवर माझ्या सगळ्या डिसिजनमध्ये माझ्या आईबाबांनी ऑफकोर्स त्यांना हवे होते ते डिसिजन्स मी घेतले, पण कोणी मला थोपले नाही कुठले डिसिजन्स, ते माझे होते. मग लग्न करण्यापासून ते करिअरपर्यंतचे सगळे डिसिजन्स माझे होते. कुठची फिल्म निवडायची हे पण सगळे डिसिजन, तू मला सांग मला काय करायचंय, काय नाही करायला हवं, पण शेवटचा डिसिजन माझा असेल, हे मी पण ठरवले आणि हे त्यांनी पण ठरवले. सो त्यामुळे त्याला पण मी सांगते तेव्हा त्याला सांगते हे प्लस हे मायनस आहेत, आता तू ठरव तुला काय करायचं. तो ठरवतो आणि मग त्याने जे ठरवलं ते रिस्पेक्टफुली मी पण एक्सेप्ट करते आणि तो पण करतो. तर त्यामुळे ना कधीतरी असं होतं की तो म्हणजे मला त्याचं पटतं, कारण माझा स्वभाव असा आहे की मला खूप लोक
ग्रँटेड घेतात आणि त्यामुळे ना त्याची चिडचिड होते की तो मला म्हणतो पाहिलं हेच मला दिसत होतं आणि म्हणून मी तुला म्हणत होतो नको करूस एवढं, दुसऱ्यांसाठी तू एवढं करते ते काय करतात तुझ्यासाठी. सो अशा वेळेला तो त्याची चिडचिड होते, पण तरी मी त्याला शेवट म्हणते ठीक आहे पण डिसिजन माझा होता ना, सो प्लीज मी तुझ्यावर नाही थोपते, मला फक्त आता सपोर्टची गरज आहे. हे सगळं म्हणजे साधारणपणे माझ्या घरातल्या डायलॉग्स मी ऐकते असं वाटतं मला. पण तो करतो मला सपोर्ट, पण शेवट त्याचा डिसिजनला पण मी रिस्पेक्ट तेवढाच देते. सो त्यामुळे तो पण तेच करतो, त्यामुळे भांडणं होत नाही. आणि पण पैसा ह्या गोष्टीकडे तू कसं बघतेस? म्हणजे तू अभिनेत्री म्हणून काम करतेस, लोकांना असं वाटतं की खूप पैसे मिळतात तुम्हाला, म्हणजे मिळतात सुद्धा, आणि तुम्ही खूप लॅविश तुमची लाईफस्टाईल असते. प्रत्यक्ष खरंच तसं असतं का? खरी गोष्ट काय आहे ह्याच्या मागची? पैसे मिळतात, भरपूर मिळतात. आणि मी तरी आहे माझी लाईफ, मे बी माझ्या नवऱ्यामुळे पण असेल मी म्हणेन, पण काय ना अगेन आपल्या गरजा, म्हणजे ना माझ्याकडे अजून मी पवित्र रिश्ता करत होते, 15 वर्ष झाले आता मी हे करते, पण आहे ना माझं स्वतःचं माझ्या नावावर घर नाही आहे अजूनही, माझ्या नावावर फक्त गाडी आहे. सो असं पाहिलं तर मी माझ्या गरजा कुठे, मला घर इम्पॉर्टंट नव्हतं कधी, मला इम्पॉर्टंट दुसऱ्या गोष्टी होत्या. सो मी त्याच्यासाठी पैसा खर्च केला, माझ्या लाईफस्टाईलवर जास्त खर्च केला, कारण मला माहिती आहे की नवऱ्याचं घर असेल ते माझंच घर असेल म्हणून, पण मी त्या माझ्या लाईफस्टाईलवर जास्त. सो मला असं वाटतं इट डिपेंड्स की कोणासाठी काय इम्पॉर्टंट असतं. कधीतरी आता फॉर एक्झाम्पल माझ्या अशा खूप मैत्रिणी आहेत की ज्यांच्यासाठी घर घेणं हे जास्त महत्त्वाचं होतं, का लग्न झाल्यानंतर प्रेग्नेन्सी नंतर मुलाला सांभाळणं हे जास्त महत्त्वाचं होतं. त्यांनी तिथे पैसा त्यांचा लावला. तर मे बी त्यांनी लाईफस्टाईलमध्ये नसेल लावला म्हणून आत्ता त्यांची लाईफस्टाईल एवढी ग्रेट नसेल, पण त्यांनी जो पैसा जिथे जिथे लावला आहे तो त्यांना तेव्हा त्याची गरज होती म्हणून तिथे लावला. सो मी माझा पैसा जिथे लावला आहे त्यासाठी मला असं वाटतं मला तिथेच लावायचा होता आणि म्हणून मी त्याला जास्त महत्त्व दिलं मे बी. सो आहे माझी तशी लाईफस्टाईल, आणि कारण मी सगळा पैसा तिथेच टाकते. पण हो, कारण लोकांना ना खूप क्युरिओसिटी असते की ह्या ऍक्ट्रेसेस कशा राहतात. पण नाहीये माझं स्वतःचं घर अजून मुंबईत, सो मी तिथे पैसे नाही खर्च केलेत. गाडी पण आत्ता मी घेतलीये, नवऱ्याच्या ज्या 2 गाड्या आहेत त्यातच फिरायचे. सो म्हणून मी माझ्या वेळेला जेव्हा तुम्ही बाहेर जाता कुठेतरी पब्लिक अपिअरन्समध्ये वगैरे जाता, तेव्हा तुम्ही अशा सगळ्याच ऍक्ट्रेसेस किंवा हिरोईन्स अशा अगदी टॉप टू टो चोख तयार झालेल्या असतात. मग त्याच्यासाठी तुझे हेअरड्रेसर वेगळी तुझ्याकडे दरवेळेला खर्च आहे या सगळ्याला खूप जास्त. म्हणून तर म्हणते मी माझ्या लाईफस्टाईलवर खर्च करते, कारण मी जेवढा कमवते ह्या सगळ्या गोष्टी नाही तर नाही म्हटलं तरी या नेल्स पासनं ते हेअर पासनं स्किन पासनं सगळ्या गोष्टी मेंटेन करायला किती पैसे लागतात. आणि म्हणून तर कमवतो आय थिंक. सो मी तरी. पण ह्याच्यात काहीच चुकीचं काहीच नाहीये, देयर इज नो जजमेंट हिअर. मी विचारलं यासाठी कारण खूप लोकांना ही क्युरिओसिटी असते की ह्या ऍक्ट्रेसेसचं कसं, म्हणजे एवढा पैसा त्या खर्च बिचाऱ्या स्वतःवरती करत असतात, कारण करावा लागतो ना, माध्यमच ते दृश्य माध्यम आहे, तुम्हाला दिसावं लागतं. हो. आणि ना मी जेव्हा ऍक्टिंग करायला लागले ना तेव्हा माझ्या एक जवळच्या व्यक्तीने खूप चांगलं सांगितलं की तू जर डिझायरेबल नाही वाटली ना तर तू हिरोईन नसशील, तू हवीशी वाटली पाहिजे. त्यासाठी तुला तुझं दिसणं, तुझं अपीरियन्स, तुझी लाईफस्टाईल हे सगळं खूप गरजेचं आहे चांगलं ठेवणं. आणि म्हणजे जर तुला 100 रुपये मिळत आहेत तर तुला 80 रुपये त्याच्यावर खर्च करावे लागले तर कर, अंटिल अनलेस तुझं त्या 100 रुपयात तुझं म्हणजे काय आहे, तुझ्या प्रायोरिटीज काय त्या बघून. पण जर तुझ्या प्रायोरिटीज वाईज तुला हे करता आलं तर त्याच्यात जास्त लक्ष ठेव, कारण त्याच्याने तुला 4 कामं जास्त मिळतील. बरोबर. आणि मी ते करायचा प्रयत्न केला आणि मी तेच करते की सपोज 100 रुपये कमवते तर जरी मी माझे जे काय ज्या माझ्या लायबिलिटीज आहेत, काय लायबिलिटीज नाही म्हणता येणार, ज्या माझ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्यावर जेवढे पैसे राहतात ते सगळे मी माझ्या लाईफस्टाईलवर खर्च करते. मे बी मी सेव्ह नसेल करत जास्त, पण मला असं वाटतं ते करते म्हणून मला पुढे कामं मिळतात. त्या क्षेत्राची ती गरज आहे, त्याच्यामुळे ती भागवली गेलीच पाहिजे, त्याला काही पर्याय नाही. मला सांग, ह्या सगळ्यामध्ये यश मिळालं किंवा तुम्हाला प्रसिद्धी मिळाली की नाती बदलतात असं होतं? माहिती नाही.
झालंय असं, पण नाही पण झालंय असं. म्हणजे अगेन मी पॉझिटिव्ह विचार करते, त्यामुळे मला थोडा वेळ त्याचा त्रास होतो, पण नंतर असं ते ठीक आहे ना यार, त्या व्यक्तीला असं वाटलं आता नाही बोलायचं माझ्याशी, नाही बोलणार. परत जेव्हा दिवस चांगले असतील तेव्हा येतील ते लोक बोलायला, आणि तसं झालं. पण आता मला फरक नाही पडत या सगळ्याचा. तेव्हा सुरुवातीला खूप त्रास व्हायचा की अरे म्हणजे जोवर मला चांगलं घडत होतं तोवर तुम्ही सगळे माझे फ्रेंड्स होता का, तुम्ही सगळे मला हे करायचा, आणि आता नाही अचानक. पण असं वाटतं आता ठीक आहे, म्हणजे डझंट मॅटर, आता मला नाही फरक पडत या सगळ्याचा. पण या क्षेत्रातल्या लोकांना या क्षेत्राच्या बाहेरचे मित्रमैत्रिणी असणं किती सोपं असतं किंवा अवघड असतं? कारण पुन्हा असले एकदा पाहिजे खरं तर. कारण ह्या क्षेत्रातले ना तुमचे मित्रमैत्रिणी अगेन तुमच्या करिअरप्रमाणे ठरतात. वर खाली जाते त्याप्रमाणे ते तुमच्याबरोबर राहताय नाही राहते ते होतं. पण बाहेरचेत ना ते तुमच्याबरोबर म्हणून नाही आहेत की तुम्ही एक ॲक्ट्रेस आहात. ते तुमच्याबरोबर म्हणून की तुम्ही बचपनचे मे बी का कॉलेज डेजपासून तुम्ही मैत्रिणी एकमेकांच्या होत्या आणि तुम्ही बेस्ट फ्रेंड आहात. तर त्यामुळे त्या परमनंटली तशाच राहणार आहे, त्या तुम्हाला जज नाही करणार. आणि त्यामुळे तशा मैत्रिणी असेल ना ते तुम्हाला करेक्ट सांगतील की तुम्ही कुठे चुकताय का, तुमचं कुठे बरोबर आहे. सो मला असं वाटतं असायला पाहिजे. इनफॅक्ट इंडस्ट्री सोडून जे फ्रेंड्स आहेत ना ते तुमचे तसे फ्रेंड्स आहेत जे तुम्हाला, ते तुमचे ऑडियन्स आहेत का, ते तुम्हाला खरं सांगतील तुम्हाला काय करायला हवं आणि काय नाही, असं मला तरी वाटतं. आणि माझे खूप आहेत. हो, मी तुझे बरेच फोटोज बघितलेत खूप मित्रमैत्रिणींबरोबर, या इंडस्ट्रीतल्या सुद्धा हो मित्रमैत्रिणींबरोबर. हो हो हो, या इंडस्ट्रीतले पण खूप आहेत. आमचं असं एक ग्रुप आहे सगळ्या ह्यांचं. आणि मला सांग, गेल्या वर्षी 2025 साल हे तुझ्यासाठी अवघड गेलं तुलनेने, कारण तुझ्या जवळची काही माणसं खूप जास्त 25च्या सुरुवातीलाच माझा भाऊ वारला, माझा मामी भाऊ. पण ना त्याच्यामुळे मी मुंबईत आले. म्हणजे त्यांनी खूप प्रयत्न केले, कारण तेव्हा त्या जमान्यात ना गुगल नव्हतं एवढं ॲक्टिव्ह. सो त्यामुळे मला कुठच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं, कसं घ्यायचं, काय घ्यायचं, कुठे काय, कुठली ओपन टेस्ट असते, काय द्यावी लागेल, हे सगळ्या गोष्टी त्यांनी माझ्यासाठी, कारण तो मुंबईत राहायचा माझा मामी भाऊ. सो त्यांनी हे सगळं खूप केलंच आणि खूप सपोर्ट केला मला. आणि आता तोच 2025च्या सुरुवातीलाच तो गेला. त्यानंतर माझी मामी जी माझ्या खूप जास्त जवळची होती, म्हणजे आईनंतर मी तिला माझी आई म्हणायची, ती माझी मामी वारली. मग कॅन्सर होता तिला, पण ती वारली. त्यानंतर माझा पायाचं ऑपरेशन, माझं हे लेगामेंटचं ऑपरेशन झालं. त्यामुळे माझे 6 महिने तर 4-5 महिने तर मला पायामुळेच खूप त्रास होत होता. मी चालू शकत नव्हते. ऑपरेशन झालं आणि हे सगळं. आणि ऑपरेशनच्या दिवशीच माझी मामी वारली. त्यानंतर त्यातनं थोडी बाहेर पडली आणि प्रिया वारली. आणि प्रिया वॉज माय फर्स्ट फ्रेंड इन द इंडस्ट्री. माझी ॲक्टिंग करायला लागले तेव्हा तिच्याबरोबर मी रूम शेअर करायची. प्रिया मराठे. सो ती वारली आणि अजून 15 दिवस झाले नाही, 15 नाही, 1 महिना झाला आणि माझे बाबा वारले. सो आणि मग त्यात 2025 वॉज दी वर्स्ट इयर ऑफ माय लाईफ असं मला वाटतं. कारण माझे सगळे जवळचे माझ्याहून लांब गेले. आणि 2025नी त्यामुळे मला खूप शिकवलं की मे बी मी आधीचं आयुष्य मी नेहमी सगळ्यांना असं म्हणायचे की मी खूप असं म्हणायचे की मी खूप खुश आहे, आय एम ऑलवेज हॅपी. कारण माझ्या आयुष्यात दुःख आलंच नव्हतं का, तशा पद्धतीने कधी हिट केलंच नव्हतं. त्यामुळे मी नेहमी खुश असायचे आणि मी सगळ्यांना नेहमी असं सांगायचे की अरे नेहमी खुश राहा, आनंदी राहा. पण आता जेव्हा दुःख आलं तेव्हा इतकं अचानक आलं ना, आणि तेव्हा असं वाटतं अरे आता मला या दुःखातनं बाहेर नाही पडायचं, मला नको आहे, मला खुशी नको आहे, आय डोंट वॉन्ट टू बी हॅपी बिकॉज दिस इज व्हेरी बिटर. आणि बट आय हॅव टू लिव्ह विथ इट, आय डोंट हॅव ऑप्शन. मी अजूनही कधीतरी माझ्या लगेच डोळ्यातनं पाणी येतं, कारण आणि तरी मी खूप स्ट्रॉंग राहायचा प्रयत्न करते की नाही मला आता रडायचं नाही आहे. का सगळे मला म्हणतात तू रडशील तर तुझे बाबा का कोणीही तुला त्यांना मुक्ती नाही मिळणार का, त्यांना त्रास होईल त्याचा. तर मला माहिती आहे म्हणून मी स्ट्रॉंग आहे की मी रडत नाही आहे. पण मला त्रास झाला आहे की मला असं वाटतं आता फॉर एक्झाम्पल प्रिया, म्हणजे तिच्याबरोबर मी इतक्या गप्पा आणि इतकं आयुष्य बघितलं आणि इतक्या सगळे स्वप्न होते माझे आणि तिचे. मला काय करायचं होतं तिला. मला जेव्हा तुम्ही असं म्हणाला मी सांगितलं मी कधीतरी करीन आयुष्यात, मला एक फिल्म डिरेक्ट करायची. आणि मी नेहमी जेव्हा पवित्र रिश्ता करायची तेव्हा मी तिला म्हणायचे की मी जर फिल्म डिरेक्ट केली तर तू असशील माझ्या फिल्ममध्ये ॲक्ट. मध्यंतरी एक चान्स आला होता
आणि तेव्हा तिचं फर्स्ट कॅन्सरचं कळलं होतं, पण त्यातनं शी वॉज आउट ऑफ डेंजर. आणि तेव्हा ती ओके झाली होती, बरी झाली होती. आणि तेव्हा मी तिला सांगितलं होतं, ती मला म्हणत होती मला परत काम सुरू करायचं आहे. तर मी तिला सांगितलं मला जरा मला भेटायचं. आणि भेटल्यावर मी तिला सांगितलं मी एक फिल्म डिरेक्ट करायचा विचार करते आणि तू त्याच्यात ॲक्ट कर. ती म्हणाली हो. मग तिला तो एक सिरियल मिळाली, तिने परत सिरियल जॉईन केली आणि नंतर परत सगळं कळलं. सो थोडक्यात मला एवढंच की आहे ना, आम्ही खूप एकत्र स्वप्न बघितले होते आणि आता आहे ना मला माझी सगळी स्वप्न पण आहे ना, मी आता आईला पण सांगत होते की मे बी उद्या उठून मला ना जगातला मोठ्यातला मोठा जरी अवॉर्ड मिळाला ना तरी मी तेवढी खुश नसेन जेवढी मी मे बी 1 वर्षा आधी होते. कारण माझ्या आयुष्यातली सगळी जवळची व्यक्ती ज्यांना हवं होतं मी चांगलं करावं ते सगळे गेले. माझा भाऊ, ज्यांनी मला बघितलं होतं, ज्याला हवं होतं मी काहीतरी छान करू आयुष्यात, तो सोडून गेला मला. नाही, मला मी एवढ्यासाठी तुला विचारलं, सॉरी. कारण नाही मी हे एवढ्यासाठी विचारलं कारण काय होतं, एक इमेज असते आणि लोक ना त्या अभिनेत्याकडे किंवा त्या अभिनेत्रीकडे त्या इमेजच्या पलीकडे बघू शकत नाहीत कधी कधी. आणि सोशल मीडियावरती वगैरे जेव्हा बरेचदा काय काय लिहिलं जातं, ट्रोलिंग केलं जातं, तेव्हा तू मगाशी म्हणालीस तसं की ह्याच्या मागे माणसं आहेत, त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टी घडत असतात ज्या आपल्यापर्यंत पोचत नाहीत. आणि त्या सगळ्यातून बाहेर येऊन पुन्हा एकदा जसे तुम्ही सगळे तुमचा काहीतरी एक जॉब करत असतात तसे ही माणसंसुद्धा त्यांचा जॉब करत असतात. आणि तो करण्यासाठी ते ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून पुन्हा मेकअप करून स्वतःकडे लक्ष देऊन कॅमेरासमोर जाऊन उभे राहत असतात. हे कठीण असतं. हे कठीण असतं. आणि मला ना प्रिया वारल्यानंतर खूप खूप लोकांनी सांगितलं की आम्हाला तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा, आम्हाला बोलायचं. पण माझी ना हिंमतच नाही चालली. कारण मला असं वाटलं तिचा आणि माझा जो बॉन्ड होता तो आम्हाला माहिती. मी काय सांगू, काय लोकांना तेव्हा काय वाटेल की मे बी आता ती गेली, आता रडतीये. तिचा ना मी एक फोटो पोस्ट केला जो अलिबागमध्ये काढला होता आणि त्या फोटोवर सोशल मीडियावर मला हायेस्ट लाईक्स आणि हायेस्ट हे मिळाले. खूप लोकांनी बघितला, खूप लोकांनी शेअर केला, खूप लोकांनी त्याच्यावर कमेंट केली, अरे प्रिया गेल्यानंतर मी तो फोटो टाकला. तेव्हा मी विचार केला ना, हे ती हयात असताना जर तुम्ही केलं असतं ना तर तिला जास्त आनंद झाला असता. ती शेवट मला आठवते, ती मला असं म्हणायची, प्रार्थना मला लोक विसरली आहेत की काय, कोणाला माहितीच नाही मी काय करते. मी इतकं वर्ष जे केलं ते माहिती, माझे फॅन्स पण कोणालाच नाही माहिती, कोणाला पडलेलीच नाही आहे. आणि आता ह्या अशा खूप गोष्टी आहेत की मला असं वाटतं मला शेअर करायचं, पण असं वाटतं कशाला, मी का मला त्याचं त्या सांगून पब्लिसिटी गेन नाही करायची. नाही, आणि काय होतं सांगू का, दुर्दैवाने आपल्याकडे असं आहे की तुझा हेतू नसतो पब्लिसिटी गेन करण्याचा किंवा अनेकांचा नसतो, पण ते त्या पद्धतीने घेतलं जातं असं नाही. भीती ह्या गोष्टीची हल्ली वाटते. सोशल मीडियाचा हा एक परिणाम आहे की तुम्ही ज्या हेतूने बोलता आहात किंवा तुम्ही ज्या हेतूने लोकांसमोर ते मांडता आहात त्याच हेतूने ते घेतलं जाईल, तितक्या स्वच्छपणे त्याच्याकडे बघितलं जाईल. आणि म्हणून ना भीती वाटते कधीतरी पॉडकास्टवर पण यायची, इंटरव्ह्यूज पण द्यायची, कारण चुकून मी काय बोलून गेली, मे बी माझ्या मनात ते नसेल. मी एकदा एक असाच इंटरव्ह्यू दिला होता एक पॉडकास्टसाठीच आणि त्याच्यात मी सगळं छान छान बोलले, तर त्याच्यावर पण कमेंट होते की अरे हिचं आम्हाला नाही ऐकायचं आहे कारण हिच्या आयुष्यात सगळं छानच झालं आहे. ते मला असं वाटलं असं नाही आहे की माझ्या आयुष्यात वाईट नाही झालंय, पण का मला ते परत ते सगळं काढून तुमच्यासमोर नाही आणायचं आणि मला त्याच्यावरनं सिम्पथी गेन करून मला दाखवायचं नाही की पाहिलं मी केवढी ग्रेट आहे आणि मी केवढं सहन केलंय आणि आता मी इथपर्यंत पोहोचली आहे. सो म्हणून मी नेहमी म्हणते की मी का पॉझिटिव्ह विचार करते, कारण ठीक आहे ना, नेगेटिव्ह बोलायला खूप आहे. जर मी ठरवलं तर 50 गोष्टी सांगू शकते की कास्टिंग काउचपासूनच, कारण मी हिंदी रिपोर्टर होते, सो मी खूप जवळून बघितल्या या सगळ्या पार्टीजपासून सगळ्या गोष्टी. पण मला असं वाटतं ठीक आहे ना, ते जास्त महत्त्वाचं आहे की माझ्याबरोबर मी त्या गोष्टीला कसं घेतलं आणि मी किती पॉझिटिव्हली त्यातनं पुढे बाहेर पडली आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर असं खूप होतं, त्यामुळे ना भीती वाटते कधीतरी की ना आपण काय बोलतो, काय लोक त्याला कशा पद्धतीने घेतील माहिती नाही. सो प्रियानंतर मी ठरवलं होतं मी नाही देणार इंटरव्ह्यू कोणाला. आज आय थिंक पहिल्यांदा असं झालं की मला प्रियाचा म्हणजे बिकॉज 2025 बोलला तर माझ्या बाबांपासून तो माझा भाऊ मला सगळेच आठवले, हे सगळेच मला सोडून गेले 2025 मध्ये. हे विचारण्यामागची 2 कारणं होती. एकतर मला तुला असं विचारायचं होतं की जेव्हा अशा प्रकारचे अनुभव आयुष्यात येऊन जातात
आपण वेगळ्या दृष्टीने आयुष्याकडे बघायला लागतो आणि मग कामाकडे बघण्याचा पण आपला दृष्टिकोन बदलतो. हो. तसा विचार तू केलास हो. का? हा एक. आणि दुसरी गोष्ट, अगं अगं सुनबाई मध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही प्रसंग आहेत. बरेचदा पुन्हा एकदा प्रेक्षकांना हे कळत नाही किंवा त्यांना खरंच हे माहिती असत नाही, पण आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या गोष्टी जेव्हा आपल्याला अभिनेता किंवा अभिनेत्री म्हणून पडद्यावर रिक्रिएट कराव्या लागतात तेव्हा ते खूप कठीण असतं. आणि तू ह्यातून गेलीयस म्हणून मी मी ना तुला इनफॅक्ट विचारलं. आता जेव्हा थिएटर विजिट्सला जाते आणि त्यांना भेटते ना, तेव्हा इंटरव्हलमध्ये जेव्हा मी जातो ना, तेव्हा त्यांचा खूप राग असतो की अरे असं अशी कशी फिल्म आहे, किती निगेटिव्ह दाखवलं आहे, तुम्ही असं का दाखवतायत, काहीतरी पॉझिटिव्ह दाखवायला पाहिजे, आम्ही तर खूप रडलो, आम्हाला नाही आवडलं. सेकंड हाफ बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल येते, पण फर्स्ट हाफ नंतर ते थोडेसे असे नाराज होतात. तर तेव्हा मी सगळ्यांना सांगते की ना, फिल्म 15 दिवस शूट झालं होतं आणि 16व्या दिवशी 2 दिवसाची गॅप होती आणि माझे बाबा वारले. आणि वारले ते पण ॲक्सिडेंटमध्ये. ते खूप फिट होते, व्यवस्थित होतं सगळं आमचं आयुष्य. म्हणजे सकाळची माझी आणि आईची चर्चा अशी झाली की आई आता ना तुम्ही दोघं स्वतःसाठी जगा, आता बडोद्याचं घर वाटलं ना तर तुम्ही हे करा, विका आणि त्यात ते सगळे पैसे तुम्ही मस्त स्वतःसाठी जग फिरा दोघं, जोवर तुमचे हातपाय चालताय तोवर फिरून घ्या हे सगळं. हे मी आईला सकाळी 10 वाजता सांगत होते आणि 1 वाजता फोन आला की बाबांचा ॲक्सिडेंट झाला आणि ऑन द स्पॉट ते गेले. पण ऑफकोर्स आम्ही बडोद्याला गेल्यावर 3 दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं आणि त्यात मग कळलं आम्हाला. पण तेव्हाच त्यांना ब्रेन हॅमरेजच झालं. तर त्यानंतर माझं अख्खं आयुष्य बदललं, आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोन बदलला. 13 दिवसानंतर त्याच फिल्मच्या शूटवर गेल्यावर मला सगळं परत तेच रिपीट होत होतं जे मी केलेलं होतं. पहिलाच सीन अस्थिविसर्जनचा होता 14 दिवसानंतर जो मी शूट केला. तेव्हा सरांना पण खूप अवघड गेलं होतं, निर्मितीताईला पण खूप अवघड की आता हिला कसं आपण सांगणार आणि ती कसं करणार. सो मी खूप रडत होते आणि खूप क्रँकी झाले होते की चालेल. माझ्यावर असं वाटत होतं त्या दिवशी लिटरली लास्ट डे ऑफ द शूट मला असं लागलं कधी ह्या फिल्मचं शूट संपतं आहे आणि कधी मी आहे ना ह्यातनं बाहेर पडते. कारण मी सुरुवातीला पण 15 दिवस रडत होते, तेव्हा तर बाबा होते, पण त्या फिल्ममधले सीन्स असे होते की मला रडावं लागत होतं. आणि त्यानंतर पण सो सगळं वाईटच घडते, मी इतकी नेगेटिव्ह झाले होते. पण नाही, ह्या फिल्मच्या जेव्हा मी इंटरव्हलमध्ये लोकांशी बोलते तेव्हा मी सांगते ह्या फिल्मच्या प्रेमियरला जेव्हा आई आली आणि मी आणि आईने एकत्र फिल्म बघितली ना, माझ्या आईमध्ये एक वेगळी ताकद आली ती फिल्म बघून. आणि ती मला फिल्म बघितल्यावर मला म्हणाली की ना मला पण पावसात असं नाचायचं आहे गं. तेव्हा मला असं वाटलं हो यार, मे बी माझ्या आईचे पण केवढे एक्सपेक्टेशन्स असतील आयुष्याकडनं, तिला पण काय काय मे बी बाबांमुळे तिने नवरा महत्त्वाचा म्हणून तिने खूप गोष्टी तिच्या दाबून ठेवल्या असतील ज्या तिला करायच्या असतील पण तिने केल्या नसतील. आणि आता तिला असं वाटलं की मला पण ते करायचं आहे, मला पण मोकळं व्हायचं आहे, मला पण खूप रडायचं आहे. आणि ती इतकी स्ट्रॉंग झाली अचानक की मी लोकांना हे सांगते इंटरव्हलमध्ये गेल्यावर की लाईफ आहे ती पुढे जगायची, आज नाही तर उद्या. म्हणजे कोणी मेल्यावर आपलं आयुष्य थांबत नाही, जगायचं आहे आपल्याला. वी डोंट हॅव चॉईस. वेळ जातो त्याप्रमाणे आपण गोष्टी विसरत तर नाहीच, पण मे बी त्याचा त्रास कमी होतो मे बी. पण तुम्हाला जगायचं आहे पुढे आणि अशा वेळेला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडनीच जगावं लागणार. तर त्यामुळे इंटरव्हलमध्ये गेल्यावर मी त्यांना तेच सांगते की ह्यातनं एक जो पॉझिटिव्ह मेसेज आहे ना तो घ्या. नेगेटिव्ह विचार करू नका की हे काय, हे रडवतीये फिल्म, हे करते ते करते. पण शेवटला जो मेसेज आहे तो लक्षात ठेवा, तर तुम्हाला कळेल आयुष्य किती इवन इन लाईफ ऑल्सो मी नेहमी ना पॉझिटिव्ह विचार करते. सो या फिल्ममधनं पण मी तेच लोकांना सांगते की तो जो पॉझिटिव्ह मेसेज आहे तो बघा. माझ्या आईमध्ये माझ्यामध्ये फरक पडला आहे, आम्ही दोघी बदललो आहे माणूस म्हणून. तर आय एम शुअर अशा ज्यांच्या आयुष्यात घडत असतील त्यांनी पण जर अशा पॉझिटिव्हली घेतल्या ह्या गोष्टी तर त्यांचं पण आयुष्य थोडंसं ते पण स्ट्रॉंगली बाहेर पडतील यात. नाही, आणि तेच आहे ना की तुम्ही एखादी कलाकृती मनोरंजन म्हणून बघायला जाता आणि त्याच्यातून काहीतरी घेऊन बाहेर येता, तेव्हा ती सगळ्यात चांगली गोष्ट असते. आणि ना फिल्म्स आपण करतो ना तेव्हा अर्ध्या फिल्म्स आपण म्हणून करतो की आपल्याला मजा येते, एंटरटेनमेंटसाठी आहेत हे ते. पण कुठेतरी ही फिल्म केल्यावर मला असं वाटलं अरे मी काहीतरी मिनिंगफुल गोष्ट केली. मला असं वाटलं की मी ते केल्यावर मला मजा आली, जर लोक माझं ते काम बघतील तर त्यांना पण काहीतरी आवडून जाईल त्यातलं, असं काहीतरी मिनिंगफुल काम केलं आहे.
सो त्यामुळे ही फिल्म आहे ना खूप जवळची आहे मला. बाकी सगळ्या फिल्म मे बी मी एक अभिनेत्री म्हणून केल्या असेल, पण ह्या फिल्मचा पूर्ण प्रवासच वेगळा होता. पण फिल्म उत्तम सुरू आहे, हो हाऊसफुलचे बोर्ड्स लागत आहेत, त्यामुळे फार छान वाटतंय. खरंच खरंच मला असं वाटतं माझ्या बाबांचे आशीर्वाद आहेत. कारण बाबांनी याची स्क्रिप्ट वाचली होती. अच्छा. सो जेव्हा फिल्म माझ्याकडे स्क्रिप्ट आली होती तेव्हा बाबांना मराठी ते वाचायचे, तो त्यांनी मला म्हणाले मी अख्खी स्क्रिप्ट वाचतो. आईने नाही वाचली पण त्यांनी अख्खी स्क्रिप्ट वाचली आणि ते मला रोज विचारायचे मग आज कुठचा सीन केला, हो. मग आज या सीनमध्ये ते होतं मग तू काय केलं. सो त्यांना एक दिवशी सेटवर यायचं होतं आणि मी त्यांना नाही म्हणाले. आईने काय ते ती गुजराती पद्धतीची डाळ ढोकळी बनवली होती आणि त्यांना ती घेऊन सेटवर यायचं होतं आणि मी त्यांच्यावर खूप चिडले, नाही की येऊ नका. आणि मला रोज आहे ना खूप ओरडा बसतो सेटवर, सर माझ्यावर खूप चिडतात. सो मला कारण मला नीट अजून येत नाही, अजून माझं काम काही खूप छान चाललं नाही, मला रोज ओरडा, तुम्ही येऊ नका आत्ता सेटवर. आणि ते येऊ नाही शकले पण त्यांना अख्खी स्क्रिप्ट माहिती होती. या फिल्ममध्ये ना असं खूप चिडायचं पण आहे ना मला. तरी ना केदार सरांनी एकदा मला सांगितलं की तू खूप चिडतेस तर कोणाला तरी आठव ना आजवर कोणावर सगळ्यात जास्त चिडलीस आणि मग तशी चिड. म्हणलं नाही चिडले. तर ते म्हणाले म्हणजे म्हणलं नाही नवऱ्यावर चिडली असशील. म्हणलं नाही मी कधीच नाही चिडले. तर म्हणे अरे तू कोणावर चिडली नाही आयुष्यात, ओरडली नाहीस कोणावर. म्हणलं नाही माझा स्वभावच नाही, मी इनफॅक्ट ओरडाच्या ऐवजी मी स्वतःच रडते. तर मी सांगितलं नाही मी कधीच नाही केलंय. मग नंतर मी खूप विचार केला की मी कोणावर चिडते सगळ्यात जास्त. आणि मग मी ताईला सांगत होते मी सगळ्यात जास्त माझ्या बाबांवर चिडायचे. आमचं रिलेशनच असं होतं की सगळ्यात जास्त चिडचिड त्यांच्यावर व्हायची आणि प्रेम पण त्यांच्यावरच होतं. आणि पण त्यांचे आशीर्वाद आहेत. ऑफकोर्स आहेत. ते बघतायत मला. त्यामुळे आता थोडीशी तुझ्यावरची जबाबदारी वाढली आहे, खूप जास्त तुला वाढली. त्यांच्यासाठी उत्तम काम करायचंय. आणि आता ना कुठेतरी मी कामाला सिरियसली घेईन मे बी. आत्तापर्यंत असं होतं की मिळत होतं काम, ते करतीये काम, मी माझे 100% देतीये, मी छान काम करतीये, तेवढंच होतं. पण नाही आता मला जबाबदारीने काम करायचं. पुन्हा एकदा हा एक प्रश्न ज्यांच्याकडे घरात पाळीव प्राणी नसतात त्यांना पडतो बरेचदा, की तुमची माया एखाद्या माणसाच्या बाळाबद्दल जेवढी असते तेवढीच प्राण्यांबद्दल असते का? का ती जरा थोडीशी कधी कधी ॲबनॉर्मली जास्त वाटते, किंवा म्हणजे हे ज्यांच्याकडे प्राणी असतात ते लोक जरा अतिरेकच करतात बरं का, वगैरे वगैरे. तर तुझा काय अनुभव आहे, तुला काय वाटतं ह्या विषयी? आमच्याकडे ना जेव्हा नव्हतं म्हणजे मी लहान असताना ना आमच्या शेजारी एक दीपक काका राहायचे, त्यांच्याकडे ना जुली नावाची एक डॉग त्यांनी अडॉप्ट केली होती. आणि जेव्हा मला आवडायचे लहानपणापासून, पण ऑफकोर्स आम्ही कधी घरी पाळले नव्हते. सो ना जेव्हा मी खेळवायला पण जायचे जुली बरोबर खेळायचे ना. आणि जुली जेव्हा वारली ना, म्हणजे ती गेल्यावर दीपक काका आणि काकू आणि ते खूप रडत होते. आणि इतके त्यांनी त्या गोष्टीला पर्सनली घेतले की त्यांच्या आयुष्यात त्यांची मुलगी गेलीसारखं ते फील करून रडत होते. आणि ना आम्ही पण रडलो, म्हणजे आम्हाला पण त्रास झाला. पण माझ्यापेक्षा आईला आणि आम्हाला सांगितलं एवढं काय, म्हणजे ते प्राणी आहे ना, एवढं काय, घरातली मुलगी गेली असेल तेवढं का रडतायत हे लोक. तेव्हा ते कळलं नाही. पण आज जेव्हा माझ्या घरी आहे ना तेव्हा मला कळतंय त्यांच्या डोळ्यात जे प्रेम असतं ना, ते जोवर तुम्ही ते पाळणार नाही ना तुम्हाला नाही कळणार. आणि जोवर मी पाळत नव्हते तेव्हा आवडायचे डॉग्स कॅट्स खेळवायला, म्हणजे मस्त आहेत प्राणी, छान आहेत. पण आता ना म्हणजे एक रस्त्यावरचे डॉग्स बघून पण त्यांच्या डोळ्यात ते प्रेम दिसतं. आणि ते असं वाटतं ते इतकं खरं आहे ना, इतकं निस्वार्थ प्रेम आहे ना त्यांचं, त्यांना काही नको आहे आपल्याकडून. म्हणजे मला कधीतरी जर माझा मुलगा असेल तर मे बी त्याची इच्छा असेल की आई माझ्यासाठी मला चांगल्या शाळेत टाकेल, माझ्यासाठी चांगले कपडे आणेल, मला एक्सपेक्टेशन्स असतील, माझे होते माझ्या आईबाबांकडनं की त्यांनी माझ्यासाठी चांगलं करिअर घडवण्यासाठी मला काय करतात. पण माझ्या डॉग्सला काहीच एक्सपेक्टेशन्स नाही आहे. म्हणजे जे मी खाते ते दिलं तरी चालेल का, जिथे तू राहते तिथे जे तुला करायचं ते कर, फक्त मला प्रेम हवं आहे तुझ्याकडनं, एवढंच ते मागतात. आणि हे शिकण्यासारखं आहे. आणि त्यामुळे ना ते आता इतकं वाढलं आहे ना माझं प्रेम, की मला असं वाटतं की माझं आणि अभिनी आम्ही दोघांनी हे घेतलेलं डिसिजन आहे, जाणीवपूर्वक घेतलेलं डिसिजन आहे की आम्हाला मूल नको आहे.
हीच आमची मुलं आहेत आणि आम्ही ह्यांना ते प्रेम देऊ. सो ते आता असं झालं आहे की मे बी मला असं वाटतं की ते ज्यांच्याकडे येतं ना, ज्यांच्याकडे आहेत ना पाळीव प्राणी, त्यांना ते कळतंय मी काय बोलतेय. मला कळतंय. माझ्याकडे आहे. हो ना. सो आणि ते ज्यांच्याकडे नाहीये त्यांना ते नाहीच कळलं. मला पण आधी नाही कळायचं. पण ते तुमच्याकडे आल्यावर तुम्हाला जे प्रेम मिळतं त्यांच्याकडनं जे असतं ना प्रेम, निस्वार्थ प्रेम, ते काय वेगळंच असतं. पण आपल्याकडे एकूणच सध्या प्राण्यांची संख्या खूप वाढतीये, विशेषतः स्ट्रे डॉग्सची. त्यांच्या विरोधात खूप गोष्टी काय काय सुरू आहेत. काय करता येऊ शकेल याच्याविषयी असं वाटतं तुला? अडॉप्ट करा. म्हणजे हे बाहेरच्या संस्कृतीत तर आहे की घरी जरी 2 मुलं असले तरी एक डॉग असतोच, का एक कॅट असतेच, पाळायचेच प्राणी. तर मग मला असं वाटतं जर तसा सगळ्यांनी विचार केला ना तर मे बी स्ट्रे डॉग थोडी कमी होतील. की एखाद म्हणजे पाळा, म्हणजे त्याला अगदीच घरी सांभाळू नका, घराच्या अंगणात ठेवा, पण ठेवा ना, जेवढं होऊ शकेल तेवढं प्रयत्न करा ना त्यांना सांभाळायचं, की ते त्यांना घर मिळेल, त्यांची काळजी जास्त घेतली जाईल. आणि कारण ते पण बिचारे मूक जनावर आहे, त्यांना कळत नाही आहे. आमच्या घरी तर डॉग्स पण आहे, कॅट पण आहे, घोडे पण आहेत, गायी पण आहेत, आणि अजून पण जर माझ्या नवऱ्याचा बस चाललं तर तो हत्ती पण ठेवा. त्याला म्हणजे सगळेच प्राणी खूप आवडतात. तर पण काय झालंय अगं, मुंबईसारख्या शहरामध्ये किंवा पुण्यात सारख्या मोठ्या शहरांमध्ये हल्ली तसं म्हटलं तर सगळे दिवसभर बाहेर असतात, आपापल्या कामात असतात, घरं मोठी नसतात. त्यामुळे असं होतं की आपण घरी आणायचं त्या प्राण्याला आणि त्याला दिवसभर बिचाऱ्याला एकट्याला सोडून जायचं. म्हणजे इच्छाही असते अनेकांची, पण ते ऍक्च्युली करता येत नाही. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम. माझं म्हणणं ते नाही की घरी सांभाळा, तुम्ही त्यांना पेटिंग करा. मग तुमच्या बिल्डिंगच्या खाली पण असतील ना जे काय 4-5 डॉग, त्यांना करा, पण तुम्ही त्यांना सांभाळा ना, त्यांची जबाबदारी घ्या. ॲटलिस्ट त्यांना खाऊ पिऊ घालायची का त्यांना सांभाळायची. असं जर आपण सगळेच करायला लागलो तर ते स्ट्रे म्हणजे ते जे त्रास देतात जे असं म्हणतो आपण, ते होणार नाही ना. त्यांना आपण ते कमी करू शकू, त्यांचं दुःख पण. बरोबर. सो हे करा. म्हणजे गरजेचं नाही आहे की घरीच तुम्ही आणा त्यांना. कारण मला कुठेतरी हे पण वाटतं की जे आपण स्ट्रे डॉग्सला घरी आणतो ना जेव्हा, त्यांची जातच ती आहे हंट करून खायची. कारण त्यांना रोडवर अदरवाईज फूड मिळत नाही, मग ते हंट करतात, कुठेतरी त्यांना काहीतरी फूड मिळतं ते खातात. सो त्यांची ती सवय आहे. जेव्हा त्यांना आणि जेव्हा त्यांना आपण घरी आणतो तेव्हा त्यांना फूड डिरेक्टली मिळतं, पण त्यांची ती एनर्जी जात नाही आणि मग अशा कुठे कळत नाही. आणि मग त्याच्यानंतर म्हणून आपण म्हणतो बघा की जे काही लोक जे स्ट्रे डॉग घरी सांभाळतात ना, मग ते बाईटच करतात, मग ते त्रासच देतात. कारण त्यांची ती एनर्जी असते ना, ती कुठे त्यांना घालवायची कळत नाही त्या 2 BHK मध्ये. म्हणून मी म्हणत नाही की त्यांना पाळाच, म्हणजे घरीच आणा. ॲटलिस्ट तुमच्या बिल्डिंगच्या खाली असेल तर बिल्डिंगच्या खाली सांभाळा, पण तुमच्याच्याने होऊ शकेल तेवढं त्यांच्यासाठी करा ना. प्रेम द्या, मुळात प्रेम द्या. कारण ते त्यांना फक्त प्रेम हवंय खरं तर, बाकी काहीच नको. आणि मग दिग्दर्शन तुला करायचंय. खरं तर तू रिपोर्टिंग करायचीस, म्हणजे तुझा एक लिहिता हात सुद्धा आहे. तू लिहित असणार ना, तू स्टोरीज वगैरे त्यावेळेला करत होतीस, म्हणजे तू लिहित असणार. हो, अजूनही लिहिते मी, पण लँग्वेज प्रॉब्लेम असल्यामुळे ना मी लिहिलेलं मीच वाचू शकते. पण हो, मला ऑफकोर्स स्टोरी आयडियाज क्रिएट करणं, वेगवेगळ्या सब्जेक्ट्सवर लिहिणं हे आवडतं मला. मी करते ते. माझ्या नवऱ्याला ह्याचा खूप फायदा होतो, कारण तो स्वतः डिरेक्टर असल्यामुळे मग कधीतरी, आणि तो रायटर असल्यामुळे तो लिहितो, मग कधीतरी मी त्याला सांगते ह्याच्यात जर आपण असं केलं तर जास्त इंटरेस्टिंग होईल, मग कुठली स्टोरी आयडिया मीच त्याला देते. असं करते मी त्याच्याबरोबर. पण आणि त्यामुळे डिरेक्शनसाठी इव्हेंच्युअली डिरेक्ट करायचं आहे, आत्ता नाही. कारण मला असं वाटतं आत्ता मी खूप इनमेच्युअर्ड ह्यासाठी, आणि मला त्यासाठी, कारण फक्त मला चांगलं लिहिता येतं का मला वाटतं ते मी डिरेक्ट करू शकते असं मला वाटतं, म्हणून ते होत नाही. त्याच्या मागे खूप गोष्टी आहेत आणि टेक्निकल गोष्टी खूप आहेत, तर त्या अजून टेक्निकल गोष्टी शिकायच्या आहेत. मला एडिट येतं करता, पण मला असं वाटतं अजून मला साऊंड शिकायचं आहे. टेक्निकल अजून खूप गोष्टी आहेत त्याच्यात, ज्या मे बी माझा नवरा ही इज व्हेरी एक्सपर्ट इन ऑल दिस. तर त्याच्याकडनं जेवढं होऊ शकेल तेवढं. दुसऱ्या डिरेक्टर, जसं आता मी केदार सरांबरोबर होती, तर त्यांच्याकडनं मला खूप गोष्टी कळल्या की डिरेक्शनमध्ये. सो मी त्यांना पण म्हणाले की सर मला असिस्ट करायचं आहे तुम्हाला. तर ते मला म्हणाले आज बोललीच ते बोली, परत कधी बोलू नको, चांगली ॲक्टर आहे त्यात लक्ष ठेव. पण
मला आवडेल खरं तर चांगल्या डिरेक्टर्सला असिस्ट करायला. म्हणून आत्ता आय एम व्हेरी इमॅच्युअर्ड आय बिलीव्ह. जेव्हा तेवढी मॅच्युरिटी येईल आणि मी करू शकेन तेव्हा कधी डिरेक्ट करेन. पण तुझी नैसर्गिक आवड काय आहे? म्हणजे तू काय बघतेस? तुला ते रॉमकॉम्स आवडतात का क्राईम सस्पेन्स थ्रिलर्स वगैरे आवडतात? म्हणजे तुला जेव्हा दिग्दर्शन करण्याची वेळ येईल तेव्हा तू काय निवडशील ह्याच्यापैकी? मला देशभक्तीचे हो? फिल्म्स अतिशय, माझ्या डोळ्यात पाणीच येतं लगेच. मी किती छान. खूपच आणि मला असं वाटतं असं काहीतरी पेट्रॉटिझमवर असं काहीतरी करायचं की जे अगेन जे मिनिंगफुल सिनेमा असेल तो, ज्याच्यातनं ॲटलिस्ट काहीतरी तरी एक छोटासा मेसेज मी देऊन जाईन. समाज कल्याणसाठी काहीतरी करायचं म्हणून सिनेमा करायचा असं काही नाही, पण म्हणजे एक मिनिंगफुल काम केल्याचं एक सॅटिस्फॅक्शन असतं ना, की मी काहीतरी केलं जे केल्यावर मलाच मजा आली, ज्याच्यातनं काहीतरी एक छोटासा मेसेज जो तो प्रेक्षक घेऊन गेला, अशा सब्जेक्टवर काम करायला जातं. आणि पेट्रॉटिझमवर तर खूप जास्त. आणि आता कसं झालंय की आता माध्यमं खूप बदलली आहेत ग, वाढली आहेत. बदलली आहेत पेक्षाही वाढली आहेत. आपल्या म्हणजे आमच्या लहानपणी तरी यूट्यूब वगैरे काही प्रकारही नव्हते. एक फक्त फिल्म, सिरियल्स सुद्धा उशिरा सुरू झाल्या. म्हणजे मी 99 साली वगैरे ॲक्च्युली सिरियल्स खूप जास्त बघितल्या जायला लागल्या किंवा तयार व्हायला लागल्या. आता OTT आलं, आता ते ओपन डोमेनमधल्या बऱ्याच काय काय गोष्टी आल्या. ह्यामध्ये काय झालंय की पूर्वी जे ग्लॅमर फिल्म्सना किंवा फिल्म स्टार्सना होतं ते आता तितकं राहिलं नाही. खरंय खरंय. तर कधी असं वाटतं का किंवा इन्सिक्युरिटी होते का की अरे काही वर्षानंतर कदाचित ह्यापैकी काहीच राहिलं नसेल, मग आपण काय करू? नाही, कारण मी तर कधी मुळात ग्लॅमर आहे म्हणून या इंडस्ट्रीत यायचं आहे असा विचार करून कधी आलेच नव्हते का मला म्हणून ॲक्टिंग करायचीच नव्हती. सो त्यामुळे मला जे मिळतंय ना, मग तुला का करायची होती? कारण माझ्या नशिबात आलं. म्हणजे मी खरं सांगते, आता पवित्र रिश्ता आलं, मला त्याच्यात ते करताना मजा यायला लागली, आवड निर्माण झाली आणि म्हणून मी करते. पण जस्ट बिकॉज मग त्यासाठी असलेल्या गोष्टी काय, तर मला ग्लॅमरस दिसलं पाहिजे, मला स्वतःला मेंटेन करायला पाहिजे, मला माझी लाईफस्टाईल चेंज करायला पाहिजे, मला बाकी सगळ्याच गोष्टी जेवढ्या इन्व्हॉल्व्ड आहे त्या सगळ्या गोष्टी करायला हव्या म्हणून मी करते. आणि पण तुम्ही मुळात जर विचाराल मला की हे एक दिवशी सगळं जर निघून गेलं तुझ्यातनं तर काय, तर मला काय नाही फरक पडणार. मला असं वाटतं की मी तरीही मे बी वेगळी प्रार्थना बेहरे म्हणून जगीन, जी मी अलिबागमध्ये असते तर तशी प्रार्थना बेहरे असेल. पण म्हणजे ह्यानी नाही फरक पडणार मला. आणि तुला आत्तापर्यंत मिळालेली सगळ्यात तुला आवडलेली कॉम्प्लिमेंट कुठली आहे? आवडलेली कॉम्प्लिमेंट? हां, म्हणजे तुला कॉम्प्लिमेंट आत्तापर्यंतची लक्षात राहिलेली अशी कुठली? आवडलेली की तू चांगली अभिनेत्रीस. आणि कोणी दिली आहे अशी? आता ह्या फिल्म नंतर तर खूप जास्त मिळतीये. पण जेव्हा लोक असं म्हणतात ना तू चांगली अभिनेत्री आहे, तेव्हा जास्त बरं वाटतं. कारण मला असं वाटतं मी मुळात या इंडस्ट्रीत म्हणून आली आहे की मला आता ॲक्टिंग करायची आहे आणि मी ॲक्टिंग करते, तर मग अभिनय हे मुळात चांगलं असलं पाहिजे आणि चांगली अभिनेत्री आहे म्हटलं पाहिजे. मी चांगली दिसते हे मला आजवर जास्त हे मिळाले, कॉम्प्लिमेंट्स मिळाले. पण मला असं वाटतं की हे माझ्या हातात नाहीच आहे ना, ह्याच्यात मी काय केलं आहे, हे जे सगळं आहे ते माझ्या आईबाबांचं आहे आणि त्यांनी दिलं आणि म्हणून मी ते केलं आहे. पण माझं काय आहे, तर मुळात जे मी आत्ता करते म्हणजे हे कर्तृत्व, तर अभिनय, तर ते मला छान करायचं आहे. ज्या दिवशी लोक असं म्हणतील ना तू चांगली ॲक्ट्रेस आहे, त्या दिवशी मला मनापासून आनंद होतो. दिसणं तर काय हे माझं नाहीच आहे त्याच्यावर मी काय करू, मी ते मेंटेन ठेवते कारण ऑफकोर्स ते गरजेचं आहे तेही ठेवणं म्हणून. पण ॲक्टिंगबद्दल बोलल्यावर मला जास्त आनंद होतो. आणि तुला लहानपणी असं वाटायचं की लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं? हो. आता तुला काय वाटतं, काय म्हणून लोकांनी तुझी आठवण ठेवावी? चांगली माणूस होती, बस. चांगली माणूस होती म्हणून चांगली अभिनेत्री होती की चांगली अभिनेत्री होती पण ती चांगली माणूस पण होती. पण हां, सो कारण ते महत्त्वाचं आहे, तेच जास्त महत्त्वाचं आहे. आणि स्पेशली आफ्टर 2025 म्हणजे माझ्या बाबा गेल्यानंतर तर मला ही गोष्ट खरंच खूप जाणवली की माहिती नाही आहे उद्या काय होणार आहे. लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल. उद्या तुमच्या आयुष्यात काहीतरी वेगळंच लिहिलं असेल, तर अशा वेळेला ना तुम्ही कसे आहात म्हणून तुम्हाला लोक आठवण करतील हे जास्त महत्त्वाचं आहे, इन्स्टेड ऑफ तुम्ही काय केलं.
नाही पण आम्हाला आठवणीत तुझ्या याच्यापेक्षाही खूप जास्त चांगल्या फिल्म्स बघायच्या आहेत, खूप फिल्म्स बघायच्या आहेत किंवा खूप तुला आवडणाऱ्या माध्यमात तुला काम करता यावं असं मला वाटतं. मला असं वाटतं की तू एखादं नाटकही करावंस. कारण नाही, आणि मी केलंय. मी एक हिंदी नाटक केलं होतं माझ्या पहिल्या फिल्म नंतरच. पण मला एक गोष्ट जाणवली आणि म्हणून मी ना नाटक त्यानंतर केलं नाही, की मला ना वेगळी एन्झायटी येते आणि मला इतकी भीती वाटते, इतकी मी सतत एका वेगळ्या प्रेशरमध्ये असते. जोवर मी तो परफॉर्म म्हणजे 3 तास ते परफॉर्म करून माझं नाटक संपत नाही तोवर ना मी एक अशी खूप गॅसवर असते नेहमी अशी आणि मला त्याचा खूप त्रास होतो. मग अगेन मला असं वाटलं मी जर या इंडस्ट्रीत म्हणून आहे बिकॉज आय एम एन्जॉईंग दिस. करेक्ट. तर मग जर ज्याच्यात मला मजाच येत नाही, जे केल्यावर मला त्रास होतोय ते मी का करू. बरोबर. आणि म्हणून मी नाटक नाही करत की मला असं वाटतं त्याच्याने मला त्रास होतोय, मग नको राहू दे. त्यापेक्षा असं होऊ शकतं. नाटकाचं प्रेशर वेगळं असतं. पण मला तुम्हाला खरं सांगू मी की आता मला ना असं कुठेतरी वाटायला लागले, स्पेशली निर्मितीताई केदार सरांबरोबर काम केलं कारण त्यांच्याकडनं मी इतक्या नाटकाच्या गप्पा ऐकते ना की मला असं वाटतं नाही मला करायला हवं. पण मे बी ती वेळ येईल. आणि जसं टेलिव्हिजनसाठी पण मला जेव्हा सगळे पवित्र तर विचारत होते की तू कधी करणार टेलिव्हिजन, तेव्हा मला सांगायचं नेव्हर से नेव्हर. मी असं नाही म्हणते की मला कधीच नाही करायचं टेलिव्हिजन. माझी फिल्म आवडे, मी फिल्म करते, पण करीन कधीतरी. आणि ती करेक्ट वेळ आली, ते करेक्ट सगळं घडून आलं आणि तोच माझी तुझी सारखा शो मिळाला. सो मला असं वाटतं नाटकात पण असं होईल, काहीतरी ती करेक्ट वेळ येईल, करेक्ट सगळं घडून येईल की मी करीन. हो, कारण तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. कितीही म्हटलं तरी सुद्धा तिथे त्या क्षणी समोर असलेल्या प्रेक्षकांसमोर तुम्ही परफॉर्म करणं, त्याच्यात न चुकणं, हे सगळं प्रेशर आणणारच असतं. पण त्याची एक वेगळी मजाही असते आणि मुख्य म्हणजे कलाकार त्यातून खूप शिकतो, एवढं नक्की. पण तरी सुद्धा तुला तुझ्या माध्यमात, तुझ्या आवडीच्या माध्यमात काम करण्याची संधी जास्तीत जास्त मिळो. आम्हाला तुला जास्तीत जास्त चांगलं काम करताना बघण्याची संधी मिळो आणि तू खूप खूप यशस्वी होस अशी आमची मनापासून इच्छा आहे. थँक्यू. आणि खूप खूप आभार तू आमच्याशी गप्पा मारायला आलीस. होप मी बोर नसेल केलं. अजिबात नाही. आणि तुम्ही आगा सुनबाई काय म्हणता सासूबाई चित्रपट बघितला नसेल तर लवकरात लवकर जाऊन बघा. हाऊसफुल सुरू आहे, त्याच्यामुळे तिकीट आधी काढून जा. आणि प्लीज मग सांगा मला की मी खरंच चांगली अभिनेत्री आहे की आहे.